श्री तुकाराम प्रज्ञाक्षिती कर्मा श्री तुकाराम तू विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम विवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम कौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञानबोध विद्मा श्री तुकाराम तू आकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु जोग महाराज की जय या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हे सिए वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे मने रस होती उळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजगुण हाताचळे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोनी ठाय तये एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव प्रेति तन्मयतया तरवोभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वै
रचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिस्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरम् कालिन्दे पुलिनोदरे किमपि यन् नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाभिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृते राघवे ख्याती केले शिळा शिखरे सागरे तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळे रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोके तुझी उपमा नाढळे इहलोके भवसिंधू से बांधिला से तुझेणे अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रहे निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपे केले
न त्यागेती ये दिव्य लोकासी नेली. पुंडलिक खबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालंदीवल्लभं. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सन्निकट इंद्रायणी मातेच्या तीरावरती आपण गेल्या महिन्यापेक्षा जास्त काळ जगद्गुरू तुकोबारायांच्या ह्या प्रासादिक वाणीचा अभ्यास करत आहोत, चिंतन करत आहोत. जगद्गुरू तुकोबारायांची गाथा म्हणजे पंचमवेद आहेत आणि ह्या पंचमवेदाचं अनुष्ठान महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये आपण ह्या ठिकाणी करतो. महापुरुषांच्या मुखातून या दिव्य अक्षरांचा चिंतन आपण करत असतो आणि त्यामध्ये ह्या महिन्यापेक्षा जास्त चाललेल्या ह्या अष्टदशाच्या पाठीमागे पुढे दिसणारे काही माणसं आहेत, महापुरुष आहेत, पण ह्या अष्टदशाच्या पाठीमागे अदृश्य रूपाने ज्यांची खूप मोठी शक्ती उभी असते त्या महापुरुषांच्या पैकीच एक आदरणीय श्री भुरे सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्याला ह्या जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेचा जो अष्टादशा आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे आणि कलशस्थानी आहेत आणि त्यामुळे कलशस्थानी आज आपल्याला पूजनासाठी भुरे सर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. ते पॅन्ट शर्ट या वेशामध्ये जरी असले तरी वृत्ती मात्र ही संन्यस्त वृत्ती आहे, अनासक्त वृत्ती आहेत. आपण जे काही कर्म करतो ते कर्म ही ईश्वराची पूजा आहेत असं समजून आयुष्यातला प्रत्येक क्षण ही ईश्वराची पूजा म्हणूनच ते करत असतात. आणि पुण्यामध्ये जे नवले हॉस्पिटल आहेत त्यातले सर्व आदरणीय श्री सर आहेत. आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायातले जे मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ महापुरुष आहेत, वार्धक्य कालामध्ये त्यांची सगळी शुश्रूषा आणि वैद्यकीय व्यवस्था करणारे भोरे सर आहेत. आणि आपल्याही विद्यार्थ्यांच्यापैकी अनेक विद्यार्थी जेव्हा एखादी मोठी समस्या असते आणि महाराजांच्या माध्यमातून जेव्हा एखादा विद्यार्थी तिथे जातो, कोणताही विचार न करता सगळ्या सुविधा पूजनीय भोरे सरांच्या माध्यमातून दिल्या जातात. सर आळंदीला येताना पहाटे येत असतात. मी अनेकदा त्यांना 6 वाजता मंदिरातून बाहेर पडताना पाहिलं आहे. म्हणजे आपण इथल्या इथे उशिरा जातो पण ते इथे 5:30लाच मंदिरामध्ये राहतात. म्हणून भोर म्हणजे पहाट, कदाचित त्यांच्या नावामध्ये भोरे सर हे जे आहेत त्या पहाटाच्या काळामध्ये ते येत असल्यामुळे त्यांचं हे नाव हे सार्थक आहेत. आणि म्हणून त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभावं. त्यांचं आरोग्य लाभावं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं, कारण तुमच्या आरोग्यावरती आमचं आरोग्य हे अवलंबून आहेत. आणि म्हणून उदंड आयुष्य आरोग्याची याचना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणारविंदी आपण करूया. आणि मी आदरणीय श्री पठारे साहेबांना विनंती करतो की आपण भोरे सरांचा ह्या ठिकाणी अत्यंत सत्कार्य करणारे सर असल्यामुळे त्यांचा सत्कार आपल्या हातून व्हावा. आणि त्यानंतर सर आशीर्वचन देऊन कार्यक्रमाची व्यस्तता असल्यामुळे पुन्हा प्रस्थान करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीने संपन्न होत असलेला हा जो अष्टादशा आहे त्या अष्टादशाच्या आज शेवटचा कलश आहेत त्यामध्ये आपला हा या ठिकाणी सत्कार होतो आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मी सरांना विनंती करतो की आपण शुभेच्छा आशीर्वाद द्यायचा आहे. आपण सर्व पूजनीय मंडळी, सगळ्यांची नावं माहीत नाहीत तेव्हा नावाचा उल्लेख टाळतो. खरं तर बोलणे हाच माझा व्यवसाय आहे. 30 वर्ष मी शिकवायचं काम केलं BJ मेडिकल कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर आता
त्या हॉस्पिटलचा मुख्य म्हणून काम करतो. मुख्य म्हणजे मी इथं मंदिरात येतो तेव्हा मला ही जी सिक्युरिटी मंडळी असतात त्यांना काही दर्शन घडत नाही, ते बाहेर असतात. माऊली पुढे व्हा, माऊली पुढे व्हा, तसं माझं काम आहे. प्रत्यक्ष मी सेवा करत नाही, दुसरे कोणीतरी करतात. ससूमध्ये असतानाही शासनाची संपूर्ण सेवा फुकटच होती. त्याचा फक्त मी लाभ लोकांना मिळवून देत होतो. आता इथंही संस्थाचालकांच्या कृपेनं मला तो अधिकार आहे की लोकांची मोफत सेवा करायचा. त्याचं श्रेय मला काही नाही. हे वाढप्याचं काम करतो, बाकी काही नाही. इथं मी पहाटे येतो कारण मला परत ड्युटीवरती जायचं असतं. खरं तर इथं कायम राहण्याची माझी इच्छा आहे, पण तसं जमत नाही अजून. योग येईल तेव्हा बघूया. सत्कार खरं मी कधी घेत नाही. बाहेर कधी तुम्ही मी कधी सत्कार घेत नाही. पण इथं आपलं प्रेम आहे आणि मला आपल्याविषयी आदर आहे म्हणून मी येतो. हा सत्कार नसून मी प्रसाद आहे असे समजतो. धन्यवाद. तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली पंढरीनाथ ज्ञानेश्वर भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय. महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लिलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आणि ज्यांच्या कृपाछत्र छायेखाली आपण आपल्या परमार्थाची वाटचाल करत आहोत ते पूजनीय गुरुवर्य डॉक्टर बाबा आदी करून सर्व गुरुजन मंडळींच्या चरणी अत्यंत नम्र भावाने वंदन करून संतश्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या या पावन दरबारामध्ये पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तटावरती जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या तुकोपनिषदाचा हा जो चाललेला अष्टादशा हा आहे त्यातील आजच्या या सकाळच्या सत्राची सेवा पूजनीय महाराजांच्या कृपेने माझ्या वाट्याला आलेली आहे. अर्थात कधीकधी आपल्याला आपल्या सवडीनुसार वेळ मिळतो पण विषय मात्र तसा मिळत नाही. यामध्ये ही वेळ मी माझ्या इच्छेने घेतली पण ही देत असताना मला गुरुबंधू भागवत महाराजांनी सांगितलं होतं की या सत्रामध्ये येणारं प्रकरण हे थोडंसं वेगळं आहे पण अन्य वेळेची उपलब्धता होत नसल्या कारणामुळे या ठिकाणी प्राप्त झालेलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाला मुळामध्ये ते मला समजलेलं आहे असं अजिबात नाही. समजावं या भावनेने काहीसं चिंतन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. अभंग क्रमांक आहे 3960. 3960 क्रमांकाचा अभंग आहे. अर्थात आपल्या समोर असलेल्या गाथेमध्ये त्याला
सौर्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे सौरी प्रकरण आहे. या प्रकरणाचा आपल्याला सद्गुरू भगवंताच्या कृपेने यथामती यथाशक्ती चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुळामध्ये हा सौरी हा जो शब्द आहे हा स्वैर स्त्री या स्वैर स्त्रीसाठी वापरलेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या गाथेमध्ये जी रूपकं आहेत ती रूपकं तशी कळण्यासाठी कठीण आहेत. त्यातील हे एक रूपक तुकोबरायांनी केलेलं आहे. पुरुष देह प्राप्त झाल्यानंतर सुद्धा स्त्री देहाप्रमाणे हावभाव करणारी ही एक जे विशिष्ट जो वर्ग आहे त्या स्वैर स्त्रीचा तुकोबरायांनी रूपक करून त्यातून आपल्याला एका विशिष्ट पद्धतीचा उपदेश केलेला आहे. मुळामध्ये मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असलेली जी देहभावना आहे त्या देहभावनेच्या अंतर्गत येणारी इंद्रिय भावना आहे आणि इंद्रिय भावनेच्या आतमध्ये असलेली लिंग भावना आहे. तिचा उच्छेद घडावा आणि आपल्याला आपल्या या इंद्रिय भावनेच्या पलीकडे जाता यावं यासाठी तुकोबरायांनी या प्रकरणातून हे रूपक आपल्या समोर मांडलेलं आहे. तुकोबराय बोलतायत, व्यसन गेले निष्काम झाले नर नव्हे नारी. माझ्या ठिकाणी असलेलं जे सकामतेचं व्यसन आहे ते सकामतेचं व्यसन सकामतेचं बंधन हे गेलेलं आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीची कामना आता अंतःकरणामध्ये राहिलेली नाही आणि अंतःकरणामध्ये कामना राहिलेली नसल्यामुळे मी आता निष्काम झालेली आहे. पण मग ही निष्कामता कशी प्राप्त झालेली आहे तर त्या निष्कामतेचं स्वरूप तुकोबराय सांगतायत की मी आता नरही नाही आणि मी आता नारी सुद्धा नाही. म्हणून नर नव्हे नारी नव्हे. म्हणजे स्त्रीत्वाची भावना जी बंधाला कारण आहे किंवा पुरुषत्वाची भावना जी बंधाला कारण आहे, लिंग भावना जोपर्यंत आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत लिंग भावनेच्या द्वारे येणारी सगळी वेशभूषा, आचार विचार, कृती, प्रवृत्ती, निवृत्ती या सगळ्या गोष्टी आता माझ्या ठिकाणी राहिलेल्या नाहीत. म्हणजे मी नर किंवा नारी अशा दोन्ही वर्गामध्ये मोडणारी नाही. म्हणून नर किंवा नारी असं असलेलं जे सकामतेचं व्यसन आहे ते सकामतेचं व्यसन निघून गेलेलं आहे आणि निष्काम भावाला मी प्राप्त झालेली आहे. आपुल्या तुटी पारख्या भेटी सौरी यांच्या फेरी. तुकोबराय बोलतायत आता नर आणि नारी अशी लिंग भावना शिल्लक राहिली नसल्यामुळे आत्तापर्यंत मला आपलं म्हणणारे जे होते ते सगळे जे माझे सखे संबंधी सोयरे आहेत त्यांच्यापासून माझी तुटी झालेली आहे. त्यांनी मला सोडून दिलेलं आहे. म्हणून आपुल्या तुटी मला आत्तापर्यंत जे माझं माझं म्हणत होते, जोपर्यंत आपण एखाद्या भावनेचा किंवा एखाद्या गोष्टीचं तादात्म्य घेऊन अभिमान धारण करतो त्या अभिमानाने आपल्याला हा माझा आहे, माझ्या संबंधी आहे अशा पद्धतीने आपलं आपलं म्हणणारा वर्ग भेटतो. तुकोबराय सांगतायत आता माझ्या ठिकाणी नरत्वाची किंवा नारीत्वाची भावना राहिलेली नसल्यामुळे मी ज्यांच्या ठिकाणी किंवा ज्या कुटुंबामध्ये ज्या समाजामध्ये राहत आहे त्या ठिकाणी सगळ्यांची आता तुटी झालेली आहे, आपुल्या तुटी. मग आता या सगळ्यांची तुटी झाली, मग भेट कुणाची झालेली आहे? पारख्या भेटी. जो आत्तापर्यंत परका होता असा जो परमस्वरूप असलेला परमात्मा आहे त्या परमात्म्याची म्हणजे पारख्याची, की त्याला पारखून घ्यावं लागतंय म्हणून त्याला पारखा म्हणा, किंवा पारखल्याशिवाय तो मिळू शकत नाही म्हणून पारखा म्हणा, किंवा आत्तापर्यंत आपण त्याला पारखू शकलो नाही म्हणून पारखा म्हणा. असा जो पारखा आहे म्हणजे सगळ्या प्रकृतीच्या पलीकडे असलेला आहे त्याची मला भेट झालेली आहे. म्हणून आत्तापर्यंत जे आपले होते त्यांची तुटी झाली आणि जे पारखा असलेला परमात्मा होता त्याची भेट झाली. पण ही भेट कोणामुळे झाली? सौरी यांच्या फेरी. जे माझ्यासारखेच नर आणि नारीत्वाची भावना सोडून स्वैर स्वरूपाला म्हणजे लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन उभे राहिलेले जे साधू महापुरुष आहेत त्या साधू महापुरुषांच्या फेऱ्यामध्ये म्हणजे संतांच्या मेळ्यामध्ये मला परमात्म स्वरूपाची म्हणजे या पारख्याची भेटी झालेली आहे. हे जे सौरी आहेत
म्हणजे साधू महापुरुष आहेत ते मुळामध्ये फेरीमध्ये राहतात, म्हणजे दिंडीमध्ये राहतात, समूहाने राहतात, एका विशिष्ट परंपरेमध्ये आपल्याला ते सापडतात. म्हणून या सौऱ्यांच्या ज्या फेऱ्या आहेत, वारंवार त्यांचं इथं जे येणं आहे, त्या येण्यामध्ये त्यांची भेट झाली आणि त्यांनी मला या पारख्याची भेट घडवून दिलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं, त्याचा वेध लागला. जो मला पारखा मिळालेला आहे, परमात्मा मिळालेला आहे, त्याचा वेध माझ्या चित्ताला लागलेला आहे. म्हणजे सगळं चित्त आता त्याच्याच दिशेने धावतंय, अंतःकरणाचा प्रवाह त्याच्या दिशेने धावतोय. आणि मग त्याचा वेध लागल्यामुळे छंद हरी गोविंद वेळोवेळा. मग आता त्याचा वेध लागल्यामुळे छंद सुद्धा त्याच्या संबंधीच आहे. मग छंद काय आहे, तर त्याच्या हरी गोविंद इत्यादी नामांचं पुन्हा पुन्हा वेळोवेळा चिंतन करत राहणे, भजन करत राहणे, अशा पद्धतीचा छंद मला आता लागलेला आहे. म्हणजे नित्य भगवंताचं भजन माझ्याकडून घडतंय आणि हा परमात्मा मला या सौऱ्यांच्या अर्थात संतांच्या मेळ्यामध्ये मिळाल्यामुळे त्याचाच वेध लागलेला आहे. जिभेला सगळ्या इंद्रियांना त्याचा छंद लागलेला आहे. मग आता अशी स्थिती झाल्यामुळे परिणाम असा होतोय, आपुले मागे हसत रागे सावले घालिती गळा. जे आपुले आत्तापर्यंत मला मानणारे होते, असे सगळे जे माझे संबंधी आहेत, ते सगळे मागे आता मला हसतायत. म्हणजे लौकिक दृष्टिकोनातून ते मला हसतायत. काही हसतायत आणि काही माझ्या या कृतीकडे पाहून रागावतायत. म्हणून जे जे आपले आहेत ते माझ्या पाठीमागे मला हसतायत आणि काही काही रागावतायत. कशामुळे? सावले घालिती गळा. कारण आम्ही, सावले शब्दाचा अर्थ आहे वस्त्र. आम्ही वस्त्र गळ्यामध्ये घालत आहोत, साडी इत्यादी गळ्यामध्ये घालत आहोत. कोणत्याही पद्धतीचा लिंग अभिनिवेश धारण करत नाही, कोणत्याही पद्धतीचा देह अभिनिवेश धारण करत नाही. त्याच्यामुळे लोकरूढीच्या विरुद्ध असलेलं आमचं हे बाह्य वर्तन असल्या कारणामुळे सगळे आम्हाला हसतायत, सगळे आमच्यावरती रागावतायत. पण आम्ही मात्र सावले घालिती गळा. सावळे शब्दाने आपण सावळे असाही जर अर्थ घेतला तर जो सावळा परमात्मा आहे त्या भगवंताला आम्ही गळ्यामध्ये कंठामध्ये घातलेला असल्या कारणामुळे हे सगळे लोक, तुका म्हणे हासे जण, हे हसतायत, पण आम्हाला मात्र त्याच्याविषयी काहीही नाही. तुकोबराय बोलतायत, जनवेशा भीते. हे जे सगळे लोक आहेत ते आमच्या वेशाला पाहून घाबरत आहेत, की दिसायला आम्ही स्त्री नसतानाही स्त्रीसारखी साडी घातलेली आहे, आमची भाषा वेगळी आहे, नेमकं स्त्री म्हणावं की पुरुष म्हणावं असं कोणाला कळत नाहीये. त्याच्यामुळे सगळे लोक हे आमच्या वेशाला भीत आहेत. आणि त्या वेशाला भिवून फक्त वेशालाच भीतायत असं नाही, तर तोंडा आमुच्या भांडणा, आमच्या तोंडाला सुद्धा कोणी लागत नाही. कारण आमच्याकडून उच्चारले जाणारे जे शब्द आहेत आणि त्याने निर्माण होणारं जे भांडण आहे, त्या भांडणामध्ये सर्वसामान्य लौकिक लोकांना कोणत्याही पद्धतीचं उत्तर देता येत नाही. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी आमच्यापासून दूर राहत आहेत, आमच्या तोंडाला लागत नाही. परमात्म स्वरूपाची प्राप्ती झालेल्या महापुरुषाच्या मुखामधून निघणारे शब्द हे सर्वसामान्य लोकांच्या कानाच्या कितीतरी वरून जात असल्या कारणामुळे साधू महापुरुषांबरोबर अर्थात या स्वैर संतांबरोबर कोण भांडण करण्याचं धाडस करणार आहे? त्याच्यामुळे आमच्या कोणी तोंडाला लागत नाही. का लागत नाही? तर आमच्या तोंडामध्ये असलेला जो विषय आहे तो विषय म्हणजे चंद्रभागेच्या काठावरती विटेवरती उभा असलेला परमात्मा पंढरीनाथ आहे आणि तोच आमच्या मुख्य प्रतिपादनाचा विषय असल्या कारणामुळे सर्वसामान्य लोकांची त्याच्यामध्ये गती नसल्यामुळे ही लोक आमच्या तोंडाला लागत नाही. करकटी भीमातिटी, भीमातटी पंढरीचा राणा. म्हणून भीमेच्या तटावरती विटेवरती उभा असलेला जो पंढरीचा राणा आहे तोच आमच्या भांडणाचा, वाणीचा विषय होऊन गेलेला असल्या कारणामुळे सामान्य लोक आमच्या तोंडाला लागत नाहीत. म्हणून हा आमचा विषय झालेला आहे. तुकोबराय बोलतात, वेगळ्या याती पडलो. आमची ही जी याती आहे ही वेगळी आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये असलेली जी याती आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इत्यादी, अशा कोणत्याही यातीमध्ये आम्ही नाही. तर यातीचं उल्लंघन करून आम्ही पुढे गेलेलो असल्या कारणामुळे वेगळ्या यातीमध्ये आता आम्ही राहत आहोत, पडलेलो आहोत. खंती अवघ्या एका भावे.
म्हणून आता खंती जी आहे ती खंती कशाची आहे? सर्वसामान्य रूपाने टाकी येली चाड टाकून दिलेली आहे, देह भावना टाकून दिलेली आहे आणि खंती सुद्धा टाकून दिलेली आहे. म्हणून टाकी येली चाड, टाकी येली खंती, टाकी येली देह भावना, या तिन्ही गोष्टी आम्ही टाकून दिलेल्या आहेत. खंती म्हणजे चिंता. परमात्म स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीची चिंता राहत नाही, खंती राहत नाही, संशय राहत नाही. सगळ्या पद्धतीचे संशय निवृत्त होतात. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते च अस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. परस्वरूप परमात्म्याला पाहिल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा संशय नाही, चिंता नाही, म्हणून खंती टाकी येली. खंती आम्ही सोडून दिलेली आहे, गळून गेलेली आहे. चाड टाकी येली, कोणत्याही पद्धतीची इच्छा अंतःकरणामध्ये राहिलेली नाही. इच्छेचं कारण असलेला जो अभिमान आहे तो अभिमानच राहिलेला नसल्या कारणामुळे कोणत्याही पदार्थाविषयीची चाड नाही. आणि त्याच्या पुढे देह भावना सुद्धा टाकी येली, देहाची भावना सुद्धा टाकून दिलेली आहे. मग आता खाली काय शिल्लक राहिलेलं आहे? तुकोबराय सांगतात, एका भावे जीवे शिवे, जीव आणि शिव यांची एकत्व भावना, अर्थात परमात्म स्वरूपाचा अभेद. आत्तापर्यंत उपाधीच्या रूपाने जो जीवत्व भावना अंतःकरणामध्ये होती आणि उपाधीच्या द्वारे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जी शिवत्व भावना होती, उपाधीचा बाध गेल्यामुळे, लिंग इत्यादिकांचा अभिमान गेल्यामुळे आता दोन्ही ठिकाणी जीव आणि शिवाचं एकत्व संपादित झालेलं आहे. म्हणून जीवशिवे एका भावे, आम्ही वेगळ्या याती पडलो. जीव आणि शिव यांच्याद्वारे, यांच्या अभेद चिंतनाच्या द्वारे आम्ही सर्वांपेक्षा एका विशिष्ट वेगळ्या यातीमध्ये निवास करत आहोत. तुकोबराय बोलतायत, सकळामध्ये आगळी बुद्धी. ही जी बुद्धी आता आम्हाला प्राप्त झालेली आहे, ही जी एकात्म भावनेची बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी, निश्चय करणारी जी परमात्म स्वरूप असलेली जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला आगळी बुद्धी असं म्हटलेलं आहे. म्हणून सकळामध्ये आगळी बुद्धी. आतापर्यंत अनेक बुद्धी आपल्याला पाहायला मिळतात, पण अशी अभेदाची बुद्धी मात्र पाहायला मिळत नाही. म्हणून या आगळ्या बुद्धीमध्ये आम्ही आहोत. ही बुद्धी आता सद्गुरू भगवंताच्या कृपेने मिळालेली असल्यामुळे तिची करू सेवा. त्याच बुद्धीची आम्ही सेवा करू अर्थात म्हणजे पुन्हा पुन्हा आम्ही तदाकार वृत्ती धारण करू किंवा तिचं पुन्हा पुन्हा सेवन करत राहू. आम्ही त्याच भावनेमध्ये, अभेद चिंतनामध्ये राहू. वाया तुवा मुंडा सवे भक्ती नाचो भावा. म्हणून वाया तुवा, तुकोबराय बोलतायत की ही जी वेगळी जीव आणि शिव असलेली बुद्धी आता नष्ट झाली, ही वेगळी भावना गेली. आणि मग आता खाली जे राहिलेलं आहे त्याच्याबरोबर मुंडा सवे भक्ती नाचो भावा. मुंडा शब्दाचा अर्थ आहे, मुंडा म्हणजे प्रमुख. आमच्या या सगळ्यांचा मुख्य मालक जो आहे तो परमात्मा पंढरीनाथ, त्याच्याबरोबर आम्ही भक्तिभावाने अर्थात भक्तीच्या आनंदाने प्रेमसुखाचा उपभोग घेत आहोत, त्याच्याबरोबर आम्ही नाचत आहोत. म्हणून मुंडा सवे भक्ती नाचो भावा, भक्तीच्या भावामध्ये परमात्म्याबरोबर आम्ही नाचत राहत आहोत. तुकोबराय बोलतायत, म्हणे तुका टाक रुका नाचो निर्लज्जा. जोपर्यंत आपण रुका म्हणजे धन टाकत नाही तोपर्यंत आपण लज्जाहीन स्थितीला पोहोचणार नाही. म्हणून तुकोबराय सांगतायत, आपल्याला सुद्धा जर अशा मुक्त स्थितीला, स्वैर स्थितीला, बंधनरहित स्थितीला, अभिमानरहित स्थितीला, तादात्म्यरहित स्थितीला जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी रुका म्हणजे प्रत्यक्ष रूपाने चिकटलेली धनद्रव्यादिकांची असलेली जी उपाधी आहे तिला आपल्याला टाकून द्यावं लागेल. म्हणून तुका म्हणे टाक रुका. जोपर्यंत आपण हा रुका टाकत नाही तोपर्यंत आपण या निलाजरे भावाला, लज्जाहीन स्थितीला, तादात्म्यरहित स्थितीला प्राप्त होणार नाही. म्हणून नाचो निर्लज्जा. निर्लज्ज स्थिती म्हणजे अर्थात व्यवहारातला निर्लज्ज वेगळा आहे आणि हा जो निर्लज्ज आहे हा वेगळा आहे. परमात्म स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीची लज्जा इत्यादी राहिलेली नाही आणि मग अशा स्थितीमध्ये आम्ही नाचत आहोत. तुकोबराय बोलतायत, बहु झाले सुख, आम्हाला या स्थितीमध्ये पुष्कळ सुख.
अतिशय परमानंदाची प्राप्ती होते आहे. म्हणून कामे चुकलिया काजा, आत्तापर्यंत जी कामं प्रारब्धवशामध्ये किंवा आमच्या अज्ञानामुळे किंवा अभिमानामुळे जी जी काही कर्मबंधनं, जो काही कर्मधंदा आम्हाला प्राप्त झालेला होता तो सगळा आता चुकलेला आहे. अशा स्वैर निर्विकार स्थितीला, लिंगाच्या अभिमानरहित स्थितीला, नर अथवा नारीत्वाच्या पलीकडे जाऊन आम्ही पोहोचलेलो आहोत. या पद्धतीने तुकोबराय बोलतात. याच्या पुढे तुकोबराय सांगतायत, अनेका उपदेशू नेने नाचो आपणा. म्हणून अनेका उपदेशू, आता ज्यांनी स्वैर जीवन स्वीकारलेलं आहे, स्वैर जीवन स्वीकारलेलं आहे म्हणजे जे स्वतः आपणही संतांप्रमाणे आहोत असं म्हणतायत आणि असं म्हणून अनेकांना उपदेश करतायत. त्या अनेकांना उपदेश करणारा जो वर्ग आहे त्याला तुकोबराय या अभंगातून उपदेश करतायत. तुकोबराय सांगतायत, एक वर्ग जो अनेकांना उपदेश करतोय, पण उपदेश करून नेने नाचो आपण. पण आपण कसं नाचायचं, म्हणजे आपण कसं वर्तन करायचं, आपण कसं अभेद स्थितीमध्ये राहायचं, हे मात्र तो जाणत नाही. म्हणून नेने आपण नाचो, आपल्याला नाचता येत नाही, परंतु इतरांना मात्र नाचण्याचा उपदेश करणारा जो आहे. अनेका उपदेशू आपण नाचो नेने, इतरांना उपदेश करतोय नाचण्याचा, म्हणजे भक्तिप्रेमामध्ये नाचण्याचा, भगवंताची सेवा करण्याचा, पण आपण मात्र तसा नाचत नाही. असा जो कोणी आहे, तुकोबराय बोलतायत, मुंडा वाया मार गेली वाया हासे जण. त्याच्या ठिकाणी मुंडा म्हणजे परमात्म स्वरूपाची तर त्याला प्राप्ती नाही, तो वाया मार म्हणजे त्याला मारही मिळतोय, आणि तो गेली वाया, तो स्वतः जे जे काही करतो आहे ते सगळं काही वाया जाणारं आहे. आणि लोकसुद्धा त्याला हसणार आहेत. म्हणजे अमृताची गोडी पुढिला सांगसी, आपण उपवाशी मरोनिया. या पद्धतीने प्रेमसुखाची, भक्तीची गोडी अनेकांना सांगतो आहे, पण स्वतःला मात्र ती प्राप्त झालेली नाही. मग असा जो कोणी आहे, तुकोबराय बोलतात वायामार. त्याला वायामार म्हणजे त्याला भक्तीच्या प्रांतामध्ये काहीच न मिळाल्यामुळे त्याला मार खावा लागतो. संसारातही काही नाही आणि इकडेही काही नाही, म्हणून वायामार. पुन्हा वाया गेली आणि हासे जण, म्हणून लोकही हसतात, त्याचे परिश्रमही वायाला जातात आणि त्याची निर्भत्सना होते, इत्यादी रूपाने त्याच्या पदरामध्ये फळं पडतात. त्यामुळे तुकोबराय बोलतायत, तैसा नव्हे चाळा आवरी मन डोळा. मग आपल्यालाही जर त्या परमात्म स्थितीपर्यंत पोहोचायचा असेल तर हा जो भक्तीचा भजनाचा चाळा आहे तो तैसा नव्हे. तैसा नव्हे म्हणजे कैसा नव्हे, जोपर्यंत मन आणि डोळे आवरलेले नाहीत तोपर्यंत हा भक्तीचा चाळा घडू शकणार नाही. त्याच्यामुळे भक्तीचा चाळा घडण्यासाठी आवरी मन, अगोदर मन आवरलं पाहिजे, म्हणजे शम इत्यादी साधनं साधली पाहिजेत. त्याच्यानंतर डोळे आवरले पाहिजेत, म्हणजे दम इत्यादी साधनं आपण साधली पाहिजेत. जोपर्यंत आपण देह इंद्र इत्यादिकांना आवरत नाही, त्यांना विषय इत्यादिकापासून परावृत्त करत नाही, तोपर्यंत आपल्याला भक्तीच्या सुखामध्ये नृत्य करता येणार नाही. त्याच्यामुळे हा जो भक्तीचा चाळा आहे, छंद आहे, हा तैसा नव्हे. इंद्रियांना स्वैर सोडून आपल्याला त्याच्यामध्ये आनंद मिळणार नाही. म्हणून अगोदर मन आवरी डोळे आवरी. तुकोबराय बोलतायत, पुढीलांच्या कळा कौतुक जाणोनी. जे पुढे गेलेले आहेत, पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग. म्हणून भक्तीच्या मार्गाने स्वैर अर्थात स्वच्छंद आनंद घेत पुढे गेलेले जे महापुरुष आहेत त्यांच्या कळा आणि त्यांचं कौतुक जाणून आपण आपल्या इंद्रियांना आणि आपण आपल्या मनाला आवरलं पाहिजे. म्हणून पुढीलांच्या कळा कौतुक जाणूनी हा चाळा आपल्याला कळण्याची शक्यता आहे. म्हणून पुढे गेलेले जे महापुरुष आहेत त्यांच्या कळा आपण जाणल्या पाहिजे. कळा म्हणजे कौशल्य. तेही संसारामध्ये होते, आपणही संसारामध्ये आहोत, पण त्यांना संसार बंध प्राप्त झाला नाही. त्यांनी योग कर्मसु कौशलम, त्यांनी अत्यंत कौशल्याने याच्यामध्ये क्रिया केल्या, म्हणून ते कौशल्य आपण जाणलं पाहिजे आणि त्याचं कौतुक अर्थात कुतूहल सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. कुतूहल बुद्धीने संतांच्या भक्तीच्या व्यवहाराकडे आपण जर पाहू लागलो तर त्याच्यामधून आपल्याला हा भक्तीचा व्यवहार कळण्याची संभावना आहे.
तुकोबाराय बोलतायत, बाहेर इल्या वेशे आत जैसे तैसे. संतांकडे पाहून कदाचित आपण तसा बाहेरून वेश धारण करू, म्हणून बाहेरून आपण संतांचं कौतुक पाहू, कळा पाहू, आणि मग संतांनी ज्या पद्धतीने वेश परिधान केलेला आहे तसा वेशही आपण परिधान करू. पण आत मात्र आपल्यात जर बदल झाला नाही तर आतमध्ये आपण आहे तसेच राहू. म्हणून आत जैसे तैसे आणि बाहेर इल्या वेशे. म्हणून बाहेरचा वेश आपण बदललाय, पण आतमध्ये मात्र आपण पूर्वी ज्या स्थितीमध्ये होतो त्याच स्थितीमध्ये जर राहिलो तर ही भक्तीचा चाळा आपल्याला घडणार नाही. तुकोबाराय बोलतात, झाकले तो बरे पोट भरे तेने वेशे. मग आता या बाह्य वेशाचा कोणताच लाभ होणार नाही का? होईल ना. तुकोबाराय बोलतात, या बाह्य वेशाने आपलं शरीर झाकलं जाईल आणि शरीर झाकलं जाऊन पोट भरे बरे, चांगलं पोट भरेल. खाणे को मिष्टान्न मिले, म्हणून चांगलं पोट भरायला आपल्याला पोट भरलं जाईल, पण जे मुख्य पदरामध्ये पडायला पाहिजे ते मात्र मिळणार नाही. त्यामुळे तुकोबाराय सांगतायत, तुका म्हणे केला तरी करी शुद्ध भाव. आपल्याला जर तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं असेल, करायचंच असेल, संतांचं अनुसरण स्वीकारायचंच असेल, तर पहिली महत्वाची गोष्ट करा, करी शुद्ध भाव. आपण बाह्य क्रिया कोणत्या करत आहोत त्याच्यापेक्षा त्या कोणत्या हेतूने करत आहोत, तो हेतू जर आपल्या ठिकाणी शुद्ध राहिला तर आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. नाही तरी जासी वाया, नाहीतर मग सगळी खटपट आपली व्यर्थ वाया जाणार आहे. संपादिले भावे धरिले ते सोंग, विटंबना व्यंग पडिली. या तुकोबाराय बोलतात, आपण हे जे वेशाचं सोंग धरलेलं आहे त्याची संपादनी अंतःकरणामध्ये जर जाऊन पोहोचली तरच त्याच्यातून फळ पदरामध्ये पडेल. नाही तरी जाय वाया, नाहीतर हे सगळं वायाला जाईल. काय काय वायाला जाईल? हा लौकिक असलेला संसारही वायाला जाईल, आणि तोसा ठाव, जो ठाव म्हणजे परमात्मा आहे, म्हणजे परमार्थ आहे, तोही वायाला जाईल. म्हणजे संसारही नाही आणि परमार्थही नाही, दोन्ही उभय पक्षामध्ये आपल्या हातामध्ये शून्य शिल्लक राहील. या पद्धतीने तुकोबाराय आपल्याला या अभंगातून सौर स्वरूपाला प्राप्त झालेल्या संतांच्या मार्गाचं अनुसरण करताना अंतःकरणपूर्वक आपण भावशुद्धी धारण केली पाहिजे, या पद्धतीचा उपदेश करतायत. पुढे तुकोबाराय बोलतायत, टाक रुका चाल रांडे कागे केली गोवी. तुकोबाराय सांगतायत, हा जो संसार आपण धरलेला आहे तो केवळ द्रव्यासाठी धरलेला आहे, पैशासाठी धरलेला आहे. आणि व्यवहारामध्ये शास्त्राने सांगितलेल्या विधिनिषेधाचा कोणताही विचार न करता, मानवी जीवनाचं साफल्य कशामध्ये आहे याचा कोणताही विचार न करता, केवळ द्रव्य मिळेल त्या मार्गाने आपण पैसे जर मिळवू लागलो तर मग आपल्यामध्ये आणि रांडेमध्ये काहीच अंतर राहणार नाही. एखादी स्त्री द्रव्यासाठी आपलं शरीर विकते, त्या पद्धतीने केवळ धनासाठी आपण आपलं जीवन जर व्यर्थ घालवत असू तर तुकोबाराय बोलतायत, कागे केली गोवी. विनाकारण ही गोवी का केलेली आहे? म्हणून तुकोबाराय केवळ द्रव्यासाठी जे आपलं जीवन व्यतीत करत आहेत त्यांना इथे रांड शब्द वापरतायत, आणि ही गोवी आपण का केलेली आहे असं बोलतायत. तुकोबाराय बोलतायत, पुसोनिया आले ठाव म्हणून देते शिवी. ही जी शिवी मी सर्वांना देत आहे, अर्थात धनलोलूप जीवांना देत आहे, त्याचं कारण हे आहे की मी अगोदर ठाव पुसवून आलेली आहे. ठाव म्हणजे परमात्म स्वरूपापर्यंत मी पोहोचलेली आहे असा एक अर्थ घ्या. किंवा संसाराचा जो ठाव आहे तो अंतःकरणामधून मी पुसून टाकलेला आहे, म्हणून पुसोनिया ठाव म्हणजे परमात्म्याला जाऊन विचारलेला आहे, त्याला मी विचारून आलेली आहे. किंवा हा जो लौकिक संसाराचा असलेला अंतःकरणामधला आधार, आश्रय, ठिकाण आहे ते मी माझ्या चित्तातून नष्ट केलेला आहे, घालवलेला आहे. म्हणून पुसोनिया आले ठाव म्हणून देते शिवी. म्हणून शिवी देण्याचा माझा अधिकार आहे, कारण मी याच्या पलीकडे गेलेली आहे, द्रव्याच्या लोभाच्या पलीकडे गेलेली असल्यामुळे आणि परमात्म स्वरूपापर्यंत पोहोचलेली असल्या कारणामुळे, संसाराचा अंतःकरणातला सगळा ठाव पुसलेला असल्या कारणामुळे, दोन्ही बाजूचं सामर्थ्य असल्यामुळे म्हणून मी शिवी देत आहे. मग आता येणे छंदे नाचो विनोदे. तुकोबाराय बोलतायत की आता आम्हाला ज्याचा छंद लागलेला आहे, ज्याचा चाळा लागलेला आहे, त्याच्याच विनोदामध्ये, त्याच्या आनंदामध्ये आम्ही नाचत राहणार.
तुम्हाला आमच्याबरोबर यायचं असेल तर चला, पण कसं चला? रुका टाकून चला, द्रव्य अभिलाषा टाकून चला. म्हणून नाही या गोविंदे माझे मजसी केले. या गोविंदाने माझं आणि आत्तापर्यंत असलेला जो मी आहे ते सगळं नाहीसं केलं आणि मला त्याच्याशी एकरूप करून घेतलेलं आहे. म्हणून या गोविंदे माझे मजसी नाही केले. आत्तापर्यंत मी ज्याला माझं म्हणत होतो किंवा हे माझं आहे, हा मी आहे, अशी अहम भावना किंवा मम भावना, या सगळ्या भावना गोविंदाने नाहीशा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये, त्याच्या आनंदामध्ये नाचतो आहोत. तुकोबराय बोलतायत, कोरडे ते बोल कागा वेचिते शिवाया. कोणी जर परमात्म्यापर्यंत न पोहोचता किंवा मी आणि माझी ही भावना नष्ट न करता जर बोलत असेल तर त्याचं ते बोलणं कोरडं आहे. कोरडा आहे म्हणजे अनुभव शून्य आहे, प्रमाण शून्य आहे. म्हणून कोरडे ते बोल. आमचं शिवी देणं सुद्धा हे सफल आहे, निष्फल नाही. आणि एखाद्याचं चांगलं बोलणं सुद्धा कोरडं आहे, तर ते कोरडं बोलणं कागे वेचिते शिवाया, ते कोरडं बोलणं हे व्यर्थ वायाला जाणारं आहे. म्हणून ते विनाकारण बोलत बसण्यामध्ये काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा वर्ते करुणी दावी तुझ्या मुळीच्या ठाया, त्याचं मुख्य वर्तन करून जर आपण दाखवलं आणि जे मूळ आपलं स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाला जाऊन जर आपण पोहोचलो आणि त्याच्यानंतर जर आपण काही बोललो तर त्या बोलण्यामध्ये सफलता आहे. मुळापर्यंत न जाता किंवा वर्तन न करता किंवा आचरण न करता जर आपण बोलत राहिलो तर ते बोलणं म्हणजे व्यर्थ वाया बोलणं आहे. म्हणून तुकोबराय बोलतायत, शिवी देण्याच्या रूपाने, अभंगांच्या रूपाने, उपदेशाच्या रूपाने याजसाठी डौर म्या धरियेला हाती. हा उपदेशाचा डौर अर्थात डमरू मी हातामध्ये धरलेला आहे. आणि हा डमरू हातामध्ये धारण करून जो डमरू जसा निनाद करतो तसं माझं बोलणं आम्ही धारण केलेलं आहे. बऱ्याच स्वैर स्त्रियांमध्ये अनेक काही ह्या देवीच्या भक्त म्हणून सुद्धा होतात आणि तिथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने डमरू इत्यादी वाद्य वाजवून आपली भक्तीची आराधना करतात. तुकोबराय बोलतायत, आम्ही या भाषणाच्या द्वारे सर्वांना जाग करत आहोत, डमरू वाजवून सर्वांना जाग करत आहोत. तुका म्हणे तुम्ही गाठी सोडा याची खंती. आत्तापर्यंत तुम्ही गाठीला जे बांधलेला आहे हा सगळा संसार म्हणजे एक गाठ आहे, ज्याला चिद अचिद ग्रंथी असं म्हटलं जातं. तर ही जी गाठ आहे ती गाठ आमच्या या वचनाच्या द्वारे सोडा. त्याने निर्माण झालेली जी खंती आहे, चिंता आहे, ती चिंता काळजी तीही तुम्ही सोडून द्या आणि अशा पद्धतीने तुम्ही आम्ही जे सांगत आहोत त्या यथार्थ स्वरूपापर्यंत येऊन पोहोचा. जर तुम्ही या यथार्थ स्वरूपापर्यंत येऊन पोहोचला नाहीत तर मग तुमची स्थिती काय होणार आहे? ती स्थिती तुकोबराय सांगतायत पुढे, मोकळी गुंते रीती कुंथे नाही भार दावे. तुकोबराय बोलतायत, मोकळं तुम्हाला गुंतून राहावं लागणार आहे. मोकळं गुंतून राहणं म्हणजे कसं मोकळं गुंतून राहणं? आपल्याला प्रपंचामध्ये कोणीच गुंतवलेलं नाही, मग तरी सुद्धा आपण का गुंतलेलो आहोत? ज्ञानोबरायांनी त्याच्यासाठी दिलेलं उदाहरण आपण पहा. तैसी शुकाचेनी अंग भारे नळिका भोविन्नली एरी मोहरे तेने उडावे परी न पुरे मन शंका. ज्ञानोबराय आपल्याला प्रश्न विचारतात, ऐसा काजे विना आतुडला सांग आणिके काय बांधला. असा विनाकारण तिथेच त्या नळीमध्ये अडकलेला त्याला दुसरं कोणी बांधलेलं आहे का? नाही. त्यानेच मोकळ्या पायाचा चोवडा गोवी अधिके, त्याने स्वतःहूनच आपला पायी त्या नळीला घट्ट धरून ठेवलेला आहे. तसा हा सगळा संसार आपण दुसरा कोणीही आपल्याला न देता सुद्धा आपणच आपल्या कल्पनेने मोकळी गुंते, आपणच आपलं गुंतवून घेतलेलं आहे. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल, माझं कसं होईल, इत्यादी इत्यादी कारणांमुळे नको असलेल्या उपाधीचा संग्रह करून त्याच्यामध्ये आपण गुंतून राहतो. आणि मग एकदा का गुंतलो की गुंतल्यानंतर पुढची अवस्था प्राप्त होते, रीती कुंथे, कुंथावं लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये रडत बसावं लागतं. डोक्यावरती आपण एखादा भार घेतला की तो भार घेतल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला त्याची पीडा सहन झाली नाही की आपण त्याच्याविषयीचा त्रास बोलत राहतो, तसा हा सगळा अभिमानाचा भार डोक्यावरती घेऊन, संसाराचा प्रपंचाचा भार डोक्यावरती घेऊन आपण व्यर्थ कुंथत आहोत. हा सगळा भार डोक्यावरती असल्यामुळे भारही नाही, गुंताही नाही
आणि कुंथणही नाही, पण असं काही नसतानाही आपण त्याच्यामध्ये हे सगळं करत आहोत. त्याचं कारण म्हणजे भार दावे, हे जे दावं आहे ज्याने आपल्याला बंधन केलेलं आहे, मग हे अविद्येचं दावं आहे. त्या अविद्येच्या दोरीने आपण इथे जीवत्व भावनेमध्ये बंदिस्त झालेलो आहोत आणि बंदिस्त होऊन आपल्याला नसलेल्या सगळ्या उपाधींमध्ये गुंतून पुन्हा कुंथत राहावं लागतं आहे. त्याच्यामुळे धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावी. धेडवाडा म्हणजे महारवाडा, त्या महारवाड्यामध्ये बैसली खोडा, आपण खोडामध्ये बसलेलो आहोत. खोडामध्ये बसलेलो आहोत म्हणजे या देहरूपी खोड्यामध्ये, देहरूपी पिंजऱ्यामध्ये आपण बसलेलो आहोत. पण हा वाडाच मुळात प्रकृतीचा असल्या कारणामुळे अत्यंत अस्पर्श आहे, अत्यंत अशुद्ध आहे, अत्यंत त्याज्य आहे, अत्यंत मलिन आहे. अशा वाड्यातील पुन्हा देहरूपी खोड्यामध्ये आपण बसलेलो आहोत. घेतली आपुल्या भावे, आणि त्या ठिकाणी आपण आपुलेपणाचा भाव, आपलेपणाची कल्पना, हा माझा आहे, हे सगळं माझं आहे, मी माझे कल्पनेने झालोसे पांगुळा, ही आपुले कल्पना गमती भूते. ज्ञानोबरायांनी म्हटल्याप्रमाणे या देहाच्या कल्पनेमध्ये आपण गुंतलेलो आहोत, कुंथत आहोत. हा भार आपल्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळे तुकोबराय बोलतात, ऐका बाई लाज नाही आणि का त्या गरतीची. तुम्हाला या खोड्यामध्ये देहामध्ये गुंतून व्यर्थ कुंथत बसण्याची लाज कशी वाटत नाही. आपण आणि का त्या गरतीची, जे त्या स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत, म्हणजे जे कुलीन आहेत, परमात्म स्वरूपापर्यंत ज्या मर्यादाशील साधू महापुरुषांच्या रूपी असलेल्या स्त्रिया, गरती स्त्रिया, गरिष्ठ वरिष्ठ सर्वश्रेष्ठ असलेल्या ज्या स्त्रिया आहेत, त्या जिथे जाऊन पोहोचलेल्या आहेत तिथे आपणही जाऊन पोहोचावं. या व्यर्थ खोड्यामध्ये बसू नये असं आपल्याला का वाटत नाही? असं आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणून समाधी उंच स्थानी जाणे सेवापतीची, जी अत्यंत कुलीन स्त्री आहे ती समाधी स्थितीमध्ये आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा विजातीय प्रतितिप्रवाह तिच्या ठिकाणी नाही, तर ती सजातीय प्रतितिप्रवाहामध्ये, परमात्म स्वरूपाच्या प्रतितिप्रवाहामध्ये, समस्थानामध्ये समधी धारण करून उंच स्थानावरती जाऊन पोहोचलेली आहे. त्या स्थितीपर्यंत आपण जाऊन पोहोचलं पाहिजे. कोणत्या स्थितीला ती जाऊन पोहोचलेली आहे? ती सेवापतीची जाणे, जिने परमात्मा हा पती स्वीकारलेला आहे आणि परमात्मा रूपी पतीचीच सेवा जी जाणते आहे, अशी परमात्मा रूपी पतीची सेवा करून जी समाधीच्या उंच स्थानावरती जाऊन पोहोचलेली आहे, तिच्याप्रमाणे आपण वर्तन करायला पाहिजे. पुढे तुकोबाराय बोलतात, न बोलता करी चिंता, न मारिता पळे. म्हणून न बोलता चिंता करी, न मारिता पळे. जिथे न बोलता करी चिंता, कोणत्याही पद्धतीची चिंता नाही, कोणत्याही पद्धतीची क्रिया नाही, कोणत्याही पद्धतीचं मारणं नाही, क्रिया नाही, पळणं नाही, असं जे काही आहे त्या पद्धतीला आपण जाऊन पोहोचलं पाहिजे. तुकोबराय बोलतायत, कोणी बोलत नसताना काळजी आपण करतोय. न बोलता करी चिंता. आतापर्यंत आपण संसार सोडून चाललो म्हणून कोणी आपल्याला बोललेलं नाही, पण लोक काय बोलतील या चिंतेमध्ये आपण बसलेलो आहोत. न करी चिंता, व्यर्थ चिंता करतो आहोत. न मारिता पळे, अजूनही आपल्याला कोणी काही केलेलं नाही तरी सुद्धा आपण पळतो आहोत. तुकोबराय बोलतायत, डाल्ला सेजे नावडे निजे जग झोडीचे चाळे. तुकोबराय बोलतायत, हा जो दाल्ला आहे, दाल्ला शब्दाचा अर्थ आहे दादला. दादला म्हणजे पती. असा जो पती आहे म्हणजे परमात्मा, तो परमात्मा आपल्याला आपल्या शेजेवरती म्हणजे समान अधिकरणामध्ये आवडत नाही. त्याच्याबरोबर आपण अभेदाला प्राप्त होत नाही, तर त्याला सोडून सेजे नावडे. कोण सेजे नावडे? दादला सेजे नावडे म्हणजे परमात्मा आपल्याला शय्येवरती आवडत नाही. जगझोडीचे चाळे. मग आपल्याला चाळे कोणते आहेत? तर आपल्याला चाळे लागलेले आहेत जगझोडी. जगझोडी म्हणजे जी सर्वत्र गावभर फिरणारी अशी जी स्त्री आहे, जिला शिंदळ असं म्हटलं जातं, तर त्या पद्धतीचं आपल्या ठिकाणी असलेली जी काही वृत्तीचं चांचल्य आहे किंवा अनात्मकार विषयाच्या ठिकाणी होणारी जी प्रवृत्ती आहे,
म्हणजे आपल्या ठिकाणी असलेला जो स्वामी परमात्मा आहे त्याला सोडून इतरत्र जी काही वृत्ती भरकटत राहते आहे, तर हे सगळे आपले चाळे आहेत. ते चाळे आपण थांबवले पाहिजेत. देखत अंध बहिर काणी बोल बोलता मुके, म्हणजे आपण पाहून सुद्धा अंधच आहोत. देखत अंध, आपण पाहणारे आहोत, पण संतांच्या दृष्टिकोनातून आपण अंधच आहोत. जागे बाहेर आत निजेले, म्हणून देखत अंध, पाहणारे आपण आंधळे आहोत. अजून कसे आहोत? बहिर काणी, ऐकू येतंय पण संतांच्या उपदेशाच्या बाबतीमध्ये आपण बहिरे आहोत. जीव ब्रह्म अभेद ज्ञानाचा उपदेश ज्याच्यातून होतो अशा महावाक्यांच्या विषयी आपण बहिरे आहोत. आणि जिथे भेदाचं चिंतन घडतंय तिथे मात्र आपले कान हे नेहमी वरती टवकारलेले राहतात. त्यामुळे आपल्याला कान आहेत, पण हे कान असून सुद्धा नसल्याप्रमाणे आहेत. पुन्हा आपल्याला बोल बोलता मुके, आपण बोलके आहोत, पण परमात्म स्वरूपाच्या संबंधाने, साधू महापुरुषांच्या चरित्राच्या संबंधाने, परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनांच्या चर्चेच्या संबंधाने बोलण्यामध्ये आपल्याला रुची नसल्या कारणामुळे आपण बोलून सुद्धा मुकेच आहोत. म्हणून देखत असून सुद्धा अंध आहोत, कान असून सुद्धा बहिरे आहोत, आणि बोलण्याचं वागींद्रिय प्राप्त असताना सुद्धा आपण मुके आहोत. तुकोबराय बोलतात, तुका म्हणे पतन सोयरी ऐसी झाले एके. त्यामुळे आपलं पतन झालेलं आहे. जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याच्यापासून आपण खाली आलेलो आहोत, आणि नको त्या सगळ्या विषयांची सोयरीक आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळे ही सगळी सोयरीक सुटावी, हा सगळा घेतलेला भार सुटून जावा आणि परमात्म्यापर्यंत आपण जाऊन पोहोचावं. याच्यासाठी आपल्याला काही साधन करणं गरजेचं आहे. मग हे साधन आपण काय केलं पाहिजे? ते साधन पुढे तुकोबराय बोलतायत. त्याच्यासाठी काय करा? साते चला, बरोबर चला, काजळ घाला, डोळ्यामध्ये काजळ घाला, तेल फणी करा, तेल फणी करा, दिवाणदारी बैसले पारी नाचो फेर धरा. दिवाणदारामध्ये, मुख्य दरबारामध्ये आपले मालक बसलेले आहेत, त्यांच्या समोर आपण फेर धरून नाचा. लोक म्हणू लागले, महाराज आम्ही काजळ रोजच घालतोय, तेल सुद्धा तुम्ही न सांगता चांगलं चांगलं लावतोय, आणि फणी करणे म्हणजे केस विंचरणे हा आमच्या आवडीचा विषय आहे. हे सगळं आम्ही रोज करत असून सुद्धा तुम्ही आम्हाला हे करण्यासाठी का सांगतायत? अर्थात हे तुकोबरायांचं रूपक आहे. तुकोबराय बोलतायत, तुम्ही आतापर्यंत साते चाललेला नाहीत. साते चाललेला नाहीत म्हणजे, साते म्हणजे बाजार, साते म्हणजे समूहाने जाणे. संतांच्या संगतीमध्ये, पंढरीच्या बाजारामध्ये तुम्ही अजून गेलेला नाहीत. त्यामुळे आषाढी कार्तिकीला जो हाट तिथे भरतोय, पुरे दोहीच बाजार, हा जो बाजार आहे की ज्याच्यामध्ये परमात्म्याची, संतांची भेट होण्याची शक्यता आहे, तिथे चला. पण तिथे जात असताना कसं चला? काजळ घाला. डोळ्यामध्ये आपण काजळ घातलं पाहिजे. मग आता हे काजळ कोणतं आहे? तर हे ज्ञानाचं काजळ आहे. संतांनी आपल्याला ज्ञानांजन दिलेलं आहे. ते ज्ञानाचं अंजन आपण डोळ्यामध्ये घातलं पाहिजे. म्हणजे संतांच्या वचनाच्या द्वारे निर्माण होणारा सारासाराचं ग्रहण करणारा विवेक हा आपल्या नेत्रामध्ये असला पाहिजे. तेल फणी करा, त्याच्यानंतर आपण तेलही लावलं पाहिजे. पण हे तेल कोणतं आहे? बाजारामध्ये प्राप्त होणारं तेल नाही. तेल म्हणजे स्निग्धता. अंतःकरणामध्ये आपल्या स्निग्धता असली पाहिजे. परमात्म्याविषयी, साधू महापुरुषांविषयीचा प्रेम असलं पाहिजे, म्हणून स्निग्धता असली पाहिजे. आणि फणी करा. फणी करा म्हणजे डोक्यामध्ये कंगवा आपल्याला कधी फिरवावा लागतो? फणी करण्यासाठी अगोदर केस असले पाहिजेत. ते केस विंचरण्याची इच्छा असली पाहिजे आणि त्या केसांचा गुंता झालेला पाहिजे. म्हणून इथे विचाराची फणी आहे. आपल्या डोक्यामध्ये हे खरं की ते खरं, हे चांगलं की ते वाईट, करू की नको करू, असे नाना पद्धतीचे संभ्रम आहेत. आणि हा विचारांचा गुंता विंचरण्यासाठी आपल्याला साधू महापुरुषांनी सांगितलेली फणी विवेकाची स्वीकारली पाहिजे. म्हणून ती फणी आपण केली पाहिजे. अंतःकरणातील विचारांचा प्रवाह, बुद्धीतील विचारांचा प्रवाह अगदी स्थिर सरळ धनुष्याच्या सुटलेल्या बाणाप्रमाणे असला पाहिजे. असे विचार सरळ करून, अंतःकरणामध्ये स्निग्धता धारण करून, डोळ्यामध्ये संतांच्या विवेकाचं, उपदेशाचं, ज्ञानाचं काजळ घालून मग आपण चाललं पाहिजे. मग जायचं कुठे? दिवाणदारी बैसले. आपले जे मालक आहेत, स्वामी आहेत, ते दिवाणदारामध्ये बसलेले आहेत. पुंडलिकरायांच्या दरबारामध्ये
विटेवरती भरलेला हा दरबार आहे. सगळे साधू संत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात असा हा अद्भुत दरबार आहे. तिथे जाऊन नाचो फेर धरा, तिथे जाऊन आपण भक्तीच्या साधनेमध्ये फेर धरून नाचलं पाहिजे. म्हणजे एकत्र येऊन भगवान परमात्म्याला आळवलं पाहिजे. आळवल्यानंतर काय होईल? या साहेबाचे झाले देणे, हा जो आपला साहेब आहे म्हणजे भगवान परमात्मा पंढरीनाथ आहे, हा साहेब किंवा संत रूपी असलेले जे आपले साहेब आहेत त्यांचं झालं देणे, त्यांनी देणे दिलेलं आहे. वेळोवेळा न लगे येणे, त्यांनी एकदा का आपल्याला देणं दिलं म्हणजे त्यांनी आपल्याला त्यांनी एकदा का ज्ञान दिलं की मग त्याचा परिणाम असा होईल की पुन्हा पुन्हा जन्ममरणाला जे आपल्याला यावं लागतं आहे ते पुन्हा पुन्हा जन्ममरणाला आपल्याला यावं लागणार नाही. म्हणून वेळोवेळा न लगे येणे, आपल्याला परत परत का यावं लागतंय? कारण कुणाचं तरी काहीतरी घेतलेलं देणं आपल्याला चुकवावं लागतंय. एकतर आपण कुणाला काहीतरी दिलेलं आहे कर्म करून, किंवा इतरांचं कुणाचं तरी काही घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला कर्मबंध निर्माण होऊन हे देणेदारी चुकवण्यासाठी यावं लागतंय. पण एकदा का मूल मालकाच्या समोर परमात्म्याच्या समोर आपण नाचलो, त्याची कृपा झाली, संतांचं ज्ञान आपल्याला संतांनी उपदेश केला, तर ही देणेदारी सगळी मिटून जाईल. आणि या देणेदारीला चुकवण्यासाठी जे पुन्हा पुन्हा इथं आपल्याला यावं लागणार होतं ते येणं बंद होऊन जाईल. म्हणून तुकोबाराय बोलतायत, आता हाटी कशासाठी हिंडो पाटी दुकाने. त्याच्यामुळे आता या हटामध्ये म्हणजे या संसाराच्या बाजारामध्ये कशासाठी हिंडावं लागेल? कोणत्या दुकानासमोर कोणती पाटी लागलेली आहे, आपल्या कर्मफळानुसार तिथं जाऊन भोगायचं आहे, हे सगळं काही आपल्याला करावं लागणार नाही. म्हणजे बाजारातली जन्ममरणाच्या बाजारातली दगदग आपली संपून जाईल, एरझारे नष्ट होतील. याच्या त्याच्या दुकानामध्ये जाऊन हमाली करण्याची आपल्याला वेळ राहणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या बाजारात आपण गेलो तर या संसाराच्या बाजारापासून आपली सुटका होण्याची शक्यता आहे. तुकोबाराय बोलतात, अवघ्या जणी मुंडा धणी नाचो एके घाई. आपण सगळ्या मिळून आपला जो मुंडा आहे म्हणजे आपला जो स्वामी आहे त्या स्वामीच्या ठिकाणी एक फेर धरून नाचलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून परमात्म्याला आळवलं पाहिजे. त्याच्या समोर जाऊन तल्लीन होऊन देहभाव विसरून आपण त्याच्यामध्ये जर भक्ती करू लागलो, नाचू लागलो, तर त्याचा परिणाम असा होईल की एके घाई सगळ्यांनी मिळून जर असा अट्टहास केला तर सरसावले सुख कैसा चळा एके ठाई. म्हणून सरसावले सुख, हे जे सुख आहे हे सगळं सुख सरसावेल. सरसावेल म्हणजे जोमाने वाढेल, सरसरून भरून येईल. म्हणून सगळ्यांच्या मेळ्यामध्ये त्याची प्राप्ती लवकर होईल. कैसा चाळा एके ठाई, म्हणून सगळ्यांच्याच ठिकाणी जर एकच चाळा भजनाचा राहिला तर त्याने भगवान परमात्म्याचं भक्तीचं प्रेमाचं सुख नित्य अभिवृद्धिंगत होण्याची शक्यता अधिक आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण एकत्र येऊन फेर धरून नाचलं पाहिजे. तुकोबाराय बोलतायत, म्हणे तुका ओळगे एका तोंड चिंता माया. तुकोबाराय बोलतायत की या पद्धतीने म्हणे तुका ओळगे, आपण ओळगे झालं पाहिजे म्हणजे सेवेकरी झालं पाहिजे. त्याच्या समोर आपण अशी सेवा केली पाहिजे, त्याला शरण आपण गेलं पाहिजे. त्याला जर आपण त्या पद्धतीने शरण गेलो तर त्याच्यानंतर तोड चिंता माया, मायाही तुटेल आणि चिंताही तुटेल. कोणत्याही पद्धतीची माया चिंता राहणार नाही. भगवान परमात्मा ती नष्ट करेल किंवा आपण स्वतः ही चिंता आणि माया तोडून त्याच्या ठिकाणी जाऊन एकरूप होण्यासाठी भजन केलं पाहिजे. देवोनिया उद्गार जाऊ मुळीच्या ठाया, अशा पद्धतीचा आपण उद्गार देऊ, अशा पद्धतीचा आपण ढेकर देऊ. म्हणजे भक्तीची संतृप्ती आपण अनुभवू आणि संतृप्ती अनुभवून मग त्याच्यानंतर आपण मुळीच्या ठाया जाऊ. जिथून आपण पतित झालो होतो त्या परमात्म स्वरूपापर्यंत जाऊन आपण पोहोचू, आपल्या मूळ घरी जाऊन आपण पोहोचू. म्हणून याच्यासाठी या पद्धतीने आपण या एक फेरा धरून मूळ मालकाच्या समोर जाऊन अशा पद्धतीने ज्ञानाचं काजळ डोळ्यामध्ये घालून स्नेहाचं तेल लावून आणि विवेकाने आपले सगळे विचार योग्य पद्धतीने विंचरून आपण या पद्धतीने फेर धरून जर नाचलो तर शेवटी आपल्याला हा आनंदाचा उद्गार
प्राप्त होऊन आपण आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन पोहोचू शकतो. पुढे तुकोबराय बोलतायत, असं एकदा का मूळ स्वरूपाला आपण जाऊन पोहोचलो, साधना एकदा का आपली बळकट झाली की त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची भीती राहणार नाही आणि आपण शूरतेला प्राप्त होऊ. म्हणून सौरी सूर झाले दूर, डौर घेतला हाती. मी आतापर्यंत सौरी होते पण सूर नव्हते, म्हणजे शूर नव्हते, म्हणजे आदर्श नव्हते. आपण सगळेच एका अर्थाने सौरी आहोत, पण आपल्या ठिकाणी शूरत्व नाही. कारण हे जे शूरत्व ज्याने प्राप्त होणार आहे ती सगळी साधना घडलेली नाही. पण तुकोबराय बोलतायत, आता मात्र आमची स्थिती तशी नाही. मग आता स्थिती कशी आहे? आम्ही शूर झालेलो आहोत, म्हणजे संसाराच्या युद्धामध्ये कामक्रोधादिकांच्या शत्रूंबरोबर युद्ध करून सगळ्या देहाच्या भावनेच्या अभिमानाच्या पलीकडे आम्ही गेलेलो असल्यामुळे सौरी सूर झाले, आम्ही शूर झालेलो आहोत. आणि शूर होऊन काय केलेलं आहे? डौर घेतला हाती. आम्ही हातामध्ये डौर घेतलेला आहे, म्हणजे डमरू घेतलेला आहे. आता आम्ही अभेदाचा डमरू वाजवू शकतो. आता आम्ही अद्वैताचा डमरू वाजवू शकतो. जो भगवान शंकर कैलासावरती ज्याचा निनाद करतायत तोच डमरू आता आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही शूरत्वाने हा प्राप्त केलेला आहे. माया मोह सांडवले तिही लोकी झाले सरती. आता मायाही राहिलेली नाही, मोहही राहिलेला नाही. माया कारण आहे, मोह त्याचं कार्य आहे. त्याच्यामुळे कार्य आणि कारण दोन्ही राहिलेलं नाही. कार्यकारणाची आत्यंतिक निवृत्ती झाल्यामुळे तिही लोकी झाले सरती. तिन्ही लोकांमध्ये आता आमची अशीच अभेद स्थिती आहे, म्हणजे आम्ही सरते झालेलो आहोत. कोणत्या तरी एका लोकामध्ये, या लोकांमधून निघून अन्य एखाद्या ऊर्ध्व लोकामध्ये जाऊन अडकणे असाही प्रकार नाही, किंवा एखादं चुकीचं आचरण करून अधोलोकामध्ये जाऊन पडणे असंही आता राहिलेलं नाही. आम्ही शूर झालेलो आहोत, साध्यापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत. कारणासह कार्याची निवृत्ती झालेली आहे. त्यामुळे तिन्ही लोकांमध्ये आता आम्ही सरते आहोत. तिन्ही लोकांमध्ये आता आमचा डमरू ऐकू जाऊ शकतो. तिन्ही लोकांमध्ये आमचा ध्वज उभा राहू शकतो. उभारिला ध्वज तिही लोकावरी. म्हणून अशा स्वरूपाला आम्ही जाऊन पोहोचलेलो आहोत. म्हणून आता चाल विठाबाई अवघी पाच देही. म्हणून तुकोबरा बोलतायत की आम्ही आता भगवंताला आवाहन करतोय, हे विठाबाई, हे आमच्या आई परमात्मा, तू आता आमच्या बरोबर चल. आता तुझी आणि आमची बरोबरी झालेली आहे. म्हणून आम्ही तुझी संतती आहोत. आतापर्यंत आम्ही तुझ्यापासून भरकटले होतो, पण आता तुझी माऊली म्हणून आम्हाला प्राप्ती झालेली आहे. आता आपण बरोबरच जाऊ. पण बरोबर जात असताना हे जे आतापर्यंत वागवलेलं आहे, अवघा पाच देही, पंचभूताचा असलेला जो, पंचभूतात्मक असलेला जो देह आहे, तो सगळा देह जरी आमच्या जवळ असला तरी सुद्धा त्या देहाच्या द्वारे प्राप्त होणारा, अवस्थात्रयाने निर्माण होणारा किंवा पंचकोशाच्या द्वारे निर्माण होणारा कोणताही अडसर किंवा प्रतिबंध हा आता आम्हाला तुझ्यापर्यंत येण्यासाठी, तुझं मातृत्व प्राप्त करून देण्यामध्ये अडसर ठरणारा नाही. आम्ही त्याच्या पुढे गेलेलो आहोत. न धरी गुज. आता आमच्यापासून भगवंता तू काही गुज ठेवू नकोस. आमच्यापासून आता काही राखून ठेवू नकोस. कदाचित तुझ्या अभेद ज्ञानाने आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचलो, पण जे प्रेम सुख तू इतरांपासून राखून ठेवलेलं आहे ते प्रेम सुख आमच्या बाबतीमध्ये राखून ठेवू नकोस. आम्हाला ते दे. आणि मग ते देण्यासाठी काही वाळवंटी सापडता, वाळवंटामध्ये आपण जाऊ आणि वाळवंटामध्ये जाऊन आपण भक्तीच्या प्रेमसुखामध्ये नाचू. आम्हाला ते प्रेमसुखाचा पाढा तू दे. या पद्धतीने तुकोबराय बोलतायत. हिंडोनी 84 घर आले तुझ्या दारा. आतापर्यंत जो प्रवास मी करत आलेली आहे ती 84 लक्ष योनींचा हा सगळा प्रवास आहे. नामदेवरायांनी आपल्याला हा विस्ताराने सांगितलेला आहे. फक्त 84 लक्ष योनी म्हणजे 84 लक्ष झालं म्हणजे तुझ्यापर्यंत पोहोचतो असं नाही. एक एक योनी, कोटी कोटी फेरा, कितीतरी जन्मांमधून फिरत 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 अनेक साधनांच्या खटपटी करत 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 इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे हिंडोनी 84 घर आले तुझ्या दारा. 84 लक्ष योनींना फिरून तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. एका रोक्यासाठी अंचवले संसारा. एका रोक्यासाठी, एका
पैशासाठी, एका रुपयासाठी. आता हा एक रुका कोणता आहे? तर हा एक रुका म्हणजे भक्ती प्रेम सुखाचा रुका आहे. बाकीचे द्रव्य किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील, पण हा जो रुका आहे तो भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होणारा नाही. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई. त्याच्यामुळे या भक्ती प्रेम सुखाच्या रुक्यासाठी आम्ही आंचावलेलो आहोत, आसुसलेलो आहोत. ते प्राप्त व्हावं त्याच्यासाठी संसाराला आंचावलेलो आहोत, संसाराचा त्याग केलेला आहे. आणि या भक्तीच्या प्रेम सुखासाठी लांचावलेलो आहोत, म्हणजे याची अभिलाषा आमच्या अंतःकरणामध्ये आहे. त्याच्यामुळे तेवढी इच्छा तू पूर्ण कर. लाज मेली शंका, लाजही मेलेली आहे आणि शंकाही मेलेली आहे. कोणत्याही पद्धतीचं भय राहिलेलं नाही, कोणत्याही पद्धतीची लाज राहिलेली नाही. गेली नाचो महाद्वारी, म्हणून लाज मेली, शंका गेली. आता तुझ्या महाद्वारामध्ये आम्ही आनंदाने नाचतो आहोत. म्हणून इथे महाद्वारामध्ये नाचत असताना हा एक राखून ठेवलेला भक्तिप्रेम सुखाचा हातचा तो आम्हाला तुझ्याकडून मिळावा अशी आमची इच्छा आहे. तुकोबराय बोलतात, झाले भांडी जगा सांडी, नाही भीड चाड. तुकोबराय बोलतायत, आता आम्ही भांडी झालेलो आहोत. भांडी म्हणजे भांड कुदळ, भांडखोर. आम्ही भांडणारे आहोत. आतापर्यंत जगाबरोबर भांडलो आणि आता तुझी प्राप्ती झाल्यानंतर जोपर्यंत तू प्रेम सुख देत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्याबरोबर सुद्धा भांडायला कमी करणार नाही. त्याच्यामुळे आता भांडायचंय, झाली भांडी. म्हणजे कोणाबरोबर भांडायचंय? देवाबरोबर भांडायचंय. कशासाठी भांडायचंय? तर भगवंताने भांडणामधून प्रेमाची अभिवृद्धी होते. अहो तान्हयाची लागता झटे, तरी अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पडियंतयाचेणी. म्हणून भक्त भगवंताबरोबर भांडतात. भक्तांचं जे भांडण आहे ते प्रेमाचं भांडण आहे. प्रेमाचं भांडण त्याला म्हटलं जातं, एक भांडू लागला तर दुसरा भांडत नाही, त्याला आनंद होतो, त्याला प्रेमाचं भांडण म्हणतात. आणि दोघेही खरोखर भांडू लागले तर त्याला खरोखरचं भांडण म्हणतात. म्हणून खोट्या भांडणामध्ये एक रागावलेला राहतो, दुसऱ्याला राग येत नाही, आणि दुसऱ्यालाही जर राग आला तर मग ते प्रेमाचं भांडण नाही, ते खरोखरचं भांडण आहे. झाले भांडी. तुकोबराय बोलतायत, आम्ही भांडत आहोत जगा सांडी, जगाला सोडून दिलेलं आहे. नाही भीड, आता कोणाचीही भीड राहिलेली नाही, तुझी सुद्धा भीड राहिलेली नाही. नाही चाड, चाडही राहिलेली नाही. घालीन चरणी मिठी, पुरवीन जीवीचे ते कोड. म्हणून तुझ्या चरणावरती आम्ही मिठी घातलेली आहे. आता या चरणावरती मिठी घातल्यामुळे तू आमची सगळी इच्छा पूर्ण करून दिली पाहिजे. पुरवीन जीवीचे ते कोड, ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या तू आमच्या पूर्ण केल्या पाहिजेत. तुका म्हणे रुका करी संसारा तुटी. तुकोबराय बोलतायत, हा जो भक्ती प्रेमाचा रुका आहे तो मिळावा याच्यासाठी आम्ही संसारापासून तुटी केलेली आहे. सगळा मागचा संसार आम्ही सोडून दिलेला आहे, त्याचा नाश केलेला आहे. म्हणून आता तुम्हा आम्हा कैसी झाली जीवेसाठी, त्याच्यामुळे तुझ्यासाठी आम्ही हा सगळा संसार सोडला, तुझ्यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग केला. मग आता तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद राहिलेला नाही. म्हणून आम्हा कैसी झाली जीवेसाठी, म्हणून आता जीवासाठी कोणताही मोबदला, कोणत्याही पद्धतीचा अर्पण आम्ही शिल्लक ठेवलेला नाही, सर्वस्वाने समर्पण केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या या शूरत्वाला परिपूर्णता तेव्हाच येईल जेव्हा तू आम्हाला हा हातचा जो गुह्यतेचा प्रेमाचा राखून ठेवलेला आहे तो तू आम्हाला जेव्हा देशील त्यावेळेला. पुढे तुकोबराय बोलतायत, सम सपाट व्यसन काट निसंग झाले सौरी. तुकोबराय बोलतायत समसपाट. समसपाट शब्दाचा अर्थ आहे सर्व ठिकाणी सपाट म्हणजे निर्विशेष असलेलं ब्रह्म. परमात्म्याची व्याप्ती सर्वत्र आहे, सर्वम खलुइदम ब्रह्म. पण सर्वत्र असलेलं जे ब्रह्म आहे ते कसं आहे तर सपाट आहे. सपाट आहे म्हणजे विशेषण रहित आहे. त्याच्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पद्धतीची विशेषणांची योजना करता येणार नाही. म्हणून असं सम असलेलं निर्विशेष असलेलं जे ब्रह्म आहे, व्यसन काट, त्याच्या ठिकाणी कोणते सगळी बंधनं, व्यसन म्हणजे प्राण्यांच्या बैलांच्या नाकामध्ये घातली जाती ती व्यसन, कोणालाही आकळण्यासाठी वापरला जाणारा जो काही भाग आहे त्याला व्यसन म्हटलं जातं. तर ही जी व्यसन आहे म्हणजे बंधन आहे
ते काट झालेलं आहे, तोडून टाकलेलं आहे. निसंग झाले सौरी, आता कोणत्याही पद्धतीचा संग राहिलेला नाही. म्हणून निसंग स्थितीला आम्ही प्राप्त झालेलो आहोत. सर्वत्र असलेलं समब्रह्म, सपाट ब्रह्म आम्हाला पाहायला मिळतं आहे. कुडपियेला देश आता येऊ नेदी दुसरी. कुडपियेला, कुडपियेला अर्थात म्हणजे सगळीकडे व्यापून टाकलेला, सोडलेला. कुडपियेला देश आता येऊ नेदी दुसरी. सर्वत्र परमात्मा भरलेला आहे. या पद्धतीने आता कुठलीही कुडी भावना अर्थात दूषित भावना अर्थात द्वैताची भावना ही आता येऊ आम्ही देणार नाही. म्हणून दुसरी भावना आता आम्ही येऊ देणार नाही. तर आम्ही अशा पद्धतीने समस्वरूपाला सर्वत्र पाहत आहोत. मग आता सर्वत्र परमात्म्याला पाहिल्यानंतर, समस्वरूपाला पाहिल्यानंतर तुकोबाराय बोलतायत, मग आता गाऊ रघुरामा हेची उरले आम्हा. आता जिकडे तिकडे सगळीकडे परमात्मा दिसत असल्यामुळे सर्वत्र आम्हाला जिथे पाहू तिथे रघुरामाचं दर्शन होतंय. आणि जे दर्शन होतंय त्याचं गायन आम्ही करत राहू. म्हणून गाऊ रघुरामा हेची उरले आम्हा. आमच्या जीवनामध्ये हेच फक्त आता उरलेलं आहे. पुढे तुकोबाराय बोलतायत, नाही जीवतमा वित्त गोता सहित. आता आमच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने जीवाची तमा म्हणजे पर्वा राहिलेली नाही. त्याच्यामुळे जीवाची तमा नाही, वित्ताची तमा नाही, गोताची तमा नाही. म्हणून संबंधी असू द्या, धनद्रव्य असू द्या, अथवा स्वतःचा जीव असू द्या. म्हणून काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचा वारी कर. अशा पद्धतीला आम्ही प्राप्त झालेलो आहोत. पुढे तुकोबराय बोलतायत, ठाव झाला रीता झाकुणी काय आता. आतापर्यंत ज्या देहाला आम्ही झाकून ठेवत आहोतो त्या देहामध्ये असलेली देहत्व भावनाच राहिलेली नाही. त्याच्यामुळे जो आतमध्ये असलेला जीवत्व भावना आहे ती नष्ट झाल्यामुळे आता या देहाला झाकून ठेवण्याची आवश्यकता काय आहे. झाकावं तोपर्यंत लागतं जोपर्यंत आतमध्ये काहीतरी आहे. आता बाहेर आणि आत दोन्हीकडे समसपाट ब्रह्मच आहे. आता देहाला वस्त्राने झाकण्याची किंवा नामरूपाने झाकण्याची किंवा वर्ण अवस्था लिंग इत्यादिकाने झाकण्याची आता आम्हाला आवश्यकता राहिलेली नाही. म्हणून ठाव झाला रीता. सगळा अभिमान दूर झाल्यामुळे आम्ही आतमध्ये रिकामे झालेलो आहोत. मग आता कशाला काय झाकून ठेवायचं. कोणा सवे लाज कोण दुजे पाहता. आता लाज तरी कोणापासून धरायची. लाज धरण्यासाठी स्वभिन्न विषय अपेक्षित आहे. पण आम्हाला सोडून दुसरं कोणी नाही. परमात्म स्वरूपाने आम्ही एकच असल्यामुळे आता लज्जा राहिलेली नाही. म्हणून कोणा सवे लाज कोण दुजे पाहता. दुसरं कोणीच राहिलेलं नाही. आत हरी बाहेर हरी. जिकडे तिकडे परमात्म्याचंच अभेदाने दर्शन होत असल्या कारणामुळे लाजही नाही, कोणाची भीतीही नाही. अशा पद्धतीचा व्यवहार आहे. सौरियांचा संग आम्हा दुरावले जग. या स्थितीला आम्ही पोहोचलो त्याचं कारण आहे की आम्हाला स्वैर स्वरूपाला, निसंग स्वरूपाला, निर्विशेष स्वरूपाला पोहोचलेले जे संत आहेत त्या संत सौरियांचा संग झाला. आणि त्या संघामुळे आम्ही जगापासून दुरावलेलो आहोत किंवा जगाला आम्ही स्वतःच दूर केलेला आहे. हे सगळं देणं साधू महापुरुषांचं आहे. भिन्न झाले सुख देहभाव पालटला रंग. आता जे सुख झालेलं आहे ते सुख भिन्न आहे किंवा द्वैतात्मक असलेलं जे काही जग आहे ते आता दुरावलेलं आहे, आमच्यापासून वेगळं झालेलं आहे. किंवा विषयांचं जे सुख आहे त्या विषयांच्या सुखापेक्षा हे सुख भिन्न आहे. देहभाव पालटला रंग. देहाच्या ठिकाणी असलेला जो देहभाव होता तो देहभाव बदलून आता शिवभाव प्राप्त झालेला आहे. देहापुरती जाणीव शिल्लक न राहता आता सर्वत्र आपणच आहोत अशा पद्धतीचा रंग प्राप्त झालेला आहे. हे सगळं आम्हाला मिळालं ते सौरियांच्या संघामधून प्राप्त झालेलं आहे. लाज भय शंका जनी नाही तिजी येले दोन्ही. आता आमच्या ठिकाणी लाज नाही, जनाविषयी असलेलं भय नाही, शंका नाही. हे सगळं त्यजियली. हे सगळं आम्ही टाकून दिलेलं आहे. दोन्ही त्यजियली. दोन्ही त्यजियली म्हणजे याच्या ठिकाणी देहभाव ही जी भावना आहे तीही त्यजियली आणि अहम ब्रह्मास्मीने निर्माण झालेली जी मी ब्रह्म आहे
याच्यातला अहम आणि अस्मी हेही त्यजीयेल, म्हणून ब्रह्म मी आहे हीही असलेली भावना आम्ही घालवलेली आहे, आणि मी देह आहे हीही भावना गेलेली आहे. मग आता खाली फक्त निर्विशेष रूपाने ब्रह्मस्थिती शिल्लक राहिलेली आहे. म्हणून त्यजीयली दोन्ही गोष्टी टाकून दिलेल्या आहेत. पहिली ज्ञानाने टाकलेली आहे आणि दुसरी आपण स्वतःहून गेलेली आहे. त्याच्यामुळे अशा स्वरूपाला पोहोचल्यामुळे आता लाज नाही, भय नाही, शंका नाही, जनाविषयीची कोणती भावना नाही. फिरविला वेश नव्हे कोणाचीच कोणी. आता आमचा सगळा वेशच फिरलेला आहे. हा वेश न समजण्यासारखा आहे, म्हणजे हा अनुभूतीने प्राप्त होणारा आहे. नव्हो कोणाचीच कोणी. आता आम्ही कोणाचेच राहिलेलो नाही. कोणाचे राहण्यासाठी सुद्धा द्वैत पाहिजे. आता परमात्म्याशी एकरूप होऊन गेल्यानंतर कोण कोणाचं काय कोणता संबंध राहिलेला नाही. म्हणून असा हा अभेद रूपाचा वेश आम्हाला प्राप्त झालेला आहे. तुकोबराय बोलतायत, तुका म्हणे हा वेश दिला आम्हा ज्याने आम्हाला हा वेश दिलेला आहे तो कोण आहे? तो परमात्मा आहे. भगवंताच्या कृपेने आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. जना प्रतीत सवे असो एकपणे. म्हणून आता जनांमध्ये आम्ही आहोत, पण कसे आहोत? आमची प्रतीती कशी आहे? एकपणाची प्रतीती आहे. लोक आहेत म्हणून लोकांना आम्ही भेटत नाही. नर नारी बाळी अवघा नारायण. सर्वत्र परमात्म्याचाच भाव असल्या कारणामुळे एकपणाने आम्ही जनांमध्ये फिरत आहोत. जन नव्हे अवघा जनार्दन. म्हणून या भावनेने आम्ही पाहत आहोत. तुकोबराय बोलतायत पुढे, नहो नर नारी संसारी अंतरलो. म्हणून अशा स्थितीला पोहोचल्यामुळे आमच्या ठिकाणी नर अथवा नारी अशी लिंगाने प्राप्त होणारी अभिमानाची कोणतीही वृत्ती नाही. म्हणून या नर नारी पुरुष स्त्री या दोन्ही भावनेंच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत. म्हणजे लिंगभेदाने निर्माण होणारं बंधन आम्ही सोडलेलं आहे. संसारी अंतरलो. आणि या सगळ्या संसारापासून अंतरलेलो आहोत. मुळामध्ये स्त्री किंवा पुरुष असा अभिमान आपण धारण केला तर संसारामध्ये आपण गुंतून राहतो. आणि स्त्री आणि पुरुष या अभिमानाच्या पलीकडे आपण जर गेलो तर संसारापासून आपण अंतरतो. मुळात संसारी लोकच आपल्याला आपल्यामध्ये ठेवत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही संसारापासून अंतरलेलो आहोत. निर्लज्ज निष्काम जना वेगळेची ठेलो. आम्ही आता निर्लज्ज आहोत, म्हणजे लज्जा राहिलेली नाही, कोणत्याही पद्धतीचं बंधन राहिलेलं नाही. निष्काम झालेलो आहोत, कामना राहिलेली नाही. जना वेगळेची ठेलो. लोकांपेक्षा वेगळ्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेलो आहोत. मग त्या स्थितीमध्ये चालतंय काय? चाल रघुरामा ने आपुल्या गावा. आता भगवान परमात्म्याबरोबरच चालणं आहे, भगवान परमात्म्याबरोबरच बोलणं आहे, भगवान परमात्म्याबरोबरच सगळा भक्तीचा आनंद लुटणं आहे. म्हणून त्याला आम्ही म्हणत आहोत ने आपुल्या गावा. मला तू आपल्या गावाला घेऊन चल. आपलं म्हणण्याचा उद्देश हा आहे की ते गाव, ते ठिकाण, ते स्वरूप केवळ तुझ्या एकट्याचं आहे असं नाही, तर ते आपलं आहे दोघांचं. म्हणून आपण तिथे जाऊ. तुझवीन आम्हा कोण सोयरा सांगाती. आता या सगळ्या जगामध्ये तुझ्याशिवाय आमचा कोण सोयरा आहे? कोणी सोयरा नाही, संबंधी नाही. सगळे सोडून तू एकला आवडसी. तूच एकटा आता फक्त आमचा राहिलेला सांगाती आहे. म्हणून कुठे प्रवास करायचा झाला तरी तुझ्याच बरोबर, राहायचं झालं तरी तुझ्याच बरोबर. या पद्धतीने तुकोबराय बोलतायत, जनवाद लोक निंद्य पिशुणाचे चेरे. म्हणून जनवाद लोक जो अपवाद घेतायत किंवा लोक आपल्याला जे काही बोलतील की लोकनिंदा करतील, पिशुणाचे चेहरे, हे जे सगळे पिशुण आहेत म्हणजे भाऊ बंद इत्यादी जे कोणी आहेत ते सगळे आम्हाला गांजतील किंवा त्यांचं दुःख सहन करावं लागेल. ते सगळं साहू तुझसाठी अंतरली सहोदरे. तुझ्यासाठीच हे सगळं सहन केलंय, तुझ्यासाठीच सगळा त्याग केलेला आहे आणि हे सगळं दुःख आतापर्यंत तुझ्यामुळे सहन केलेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला सोडू नकोस, तुझ्याबरोबर तुझ्या गावाला ने. तुकोबराय बोलतायत, बहुता पाठी निरोप हाटी. हाच निरोप मी अनेक बाजारांमध्ये म्हणजे परमात्म्यापर्यंत हा निरोप जाऊन पोहोचावा. कोणता? चाल रघुरामा ने आपुल्या गावा. आता आम्हाला या लोकांमध्ये ठेवू नकोस. आता हाती धरून या सवेनेला. तुकोबराय बोलतायत, आता आम्हाला इथून तुम्ही घेऊन चालावं. म्हणून हाटी पाठविला तुझ
तुझ्या बाजारामध्ये आम्ही हा निरोप पाठवलेला आहे. तुका म्हणे आता सांडोनी लौकिकाची लाज, म्हणून लौकिकाची लाज सांडून हा निरोप आम्ही तुझ्याकडे पाठवलेला आहे. आता दोघांमध्येही अंतर राहिलेलं नाही. स्वरूपाला आम्ही प्राप्त झालेलो आहोत. प्रेमाचा आनंदही तू आम्हाला द्यायला पाहिजे आणि इथे लौकिकामध्ये न ठेवता आपल्या मूळ घराला घेऊन जायला पाहिजे अशी विनंती तुकोबाराय या अभंगातून करतात. म्हणजे स्वैर स्त्रीच्या रूपाने लिंगभेदाची भावना दूर करून संतांच्या आधाराच्या द्वारे देहतादात्म्य इत्यादिकांचा निराश करून परमात्म्याशी अभेद भाव प्राप्त करून भगवंताच्या भक्तीमध्ये फेर धरून जर आपण नाचू लागलो तर भगवान परमात्मा आपल्याला प्रेमसुख देऊन आपल्या गावाला नेतील. या पद्धतीचं रूपक तुकोबरायांनी केलेलं आहे. अर्थात हे मला कळलेलं नव्हतं आणि किती त्याच्यात बरोबर आहे किती चुकीचं आहे याची मला कल्पना नाही. फक्त हे तुमच्या कृपेने पूजनीय महाराजांच्या कृपेने कळावं या हेतूने हे थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सगळी वाग्विस्ताराची सेवा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुदेव मंडळींच्या चरणी, पूजनीय महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सगळ्या सद्गुरू बंधूंच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की. देवते बळे धरेला सायासे, देवते बळे धरेला सायासे. देवते बळे धरिला सायासे. करुनिया नाश उपाधीचा, उपाधीचा. करुनिया नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. धिकारीने जन. स्वये जनार्दन तेचे झाले, पूर्व पक्षी धातो धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातो धिक्कारिले जन. तुका म्हणे यासी न चले तातडी, तुका म्हणे यासी न चले तातडी. तुका म्हणे यासी न चले तातडी, तुका म्हणे यासी न चले तातडी. अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल कळो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. स्वये जनार्दन तेचे झाले, स्वये जनार्दन तेचे झाले,
स्वये जनार्दन तेचे झाले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व आणि अहेतुकी अशा अनुकंपेमुळं हे जवळजवळ आज 32 दिवस झालं की श्री जगद्गुरू तुकोबारायांच्या तुकोपनिषदाचं पांगत चिंतन जे प्रारंभ झालं ते या सर्व महानुभावांच्या कृपेने या ठिकाणी आज परिसमाप्तीपर्यंत जात आहेत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जगद्गुरू तुकोबारायांची 32 दिवस जी काही वाणी आहे आणि तिचा अर्थ आहे तो अनेक प्रकारे या ठिकाणी ज्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्या पावन अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा किंवा तुकोबाराय त्याचं स्फुरण करत होते आणि आपल्याला मात्र न कळे दिवस की राती अखंड लागलीशे ज्योती आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा अशा प्रकारचं आपल्याला हे 32 दिवस म्हणजे 32 मिनिट किंवा सेकंदसुद्धा वाटले नाही. ही ज्या महापुरुषांची आपल्यावर कृपा आहे. आपण काम काय केलं तर आनंदे एकांती प्रेमे व संडत घेऊ अगणित प्रेमसुख गौप्य धन नये वारा लागो त्यास शिव आपण असं जिरेचायचा. तुकाराम महाराज म्हणतात की आनंदाने एकांतामध्ये इथं जरी आपण समूहामध्ये असलो तरी वक्त्याकडं पाहायला सुद्धा वेळ नाही. आपण ग्रंथातली अक्षरं आणि त्याच्या अर्थाचं चिंतन करत होतो आज या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये आपण तर एका अनुष्ठानाला प्रवृत्त झालो होतो. परंतु या ठिकाणी अनेक महानुभाव कोणी 2 दिवसासाठी 8 दिवसासाठी असे पण येत होते आणि आपल्याला वेळ नसल्यामुळं बऱ्याच वेळेला आपल्याला कोणाचं त्याची ज्याला आपल्याला सत्कार किंवा त्याची दाद घेता आली नाही. परंतु काही प्रातिनिधिक स्वरूपात गेल्या 2-3 दिवसापासून आपण हे सत्कार करतो. विशेषतः या ठिकाणी हे सत्कार म्हणजे हे अशा प्रकारचे महानुभाव आहेत की जे केवळ या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विषयी असणारे आत्मीयता वारकरी संप्रदायाविषयी असणारं त्याच्या तत्त्वज्ञानावर असणारं प्रेम आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित राहतात. म्हणून आपल्या हृदयस्थ असणारी माऊली किंवा जगद्गुरू तुकोबाराय यांच्याद्वारा त्यांनाही काही पुढील भविष्यातील जे काही ध्येयपूर्वक चाललेली वाटचाल त्याच्यामध्ये त्यांना आत्मबल मनोबल बुद्धिबल किंवा शारीरबल प्राप्त व्हावं आणि निष्काम कर्मयोगाच्या भूमिकेतून हे जी काही सेवा चालू आहे ती त्यांच्याद्वारा होत राहावी एवढाच या ठिकाणी याचा अर्थ आहे. म्हणून आपण या ठिकाणी आज आलेले जे काही महानुभाव आहेत त्याच्यामध्ये आमचे परमप्रेमास्पद असणारे श्री गोरखजी रोखले हे एक मोठे मुंबईला उद्योजक आहेत. भारतात त्यांच्या 2-3 ठिकाणी शाखा पण आहेत. परंतु या ठिकाणी ते महिन्याचे वारकरी आहेत. 58 नंबरची दिंडी त्या दिंडीचे संचालक आहेत आणि याशिवाय त्यांना ह्या संप्रदायाची आणि ज्ञानोबारायांची अत्यंत प्रीती आहे म्हणून त्यांना ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तर हरिभक्तपरायण परमवंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य राक्षे महाराज वैभवजी राक्षे महाराज यांच्या पावन करकमलाच्याद्वारा त्यांचा थोडासा सत्कार करण्यात येत आहे. तो त्याचा त्यांनी स्वीकार करावा. हरिभक्तपरायण गोरखजी रोखले. तुम्ही बसायचे येतील.
इकडेच बस बस येतं का? त्यांना काही ग्रंथ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला जात आहे. ज्याला म्हणतात दैव देणे जन्माहाती करणी जग हसवी दैवायत्तम कुले जन्म मदायत्तंतु पौरुषम. त्यांना काही वाचता पण येत नाही अजूनही चांगलं, परंतु अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत, मोठमोठे त्याच्यामध्ये असणारे व्यावसायिक ते देखील त्यांचा सल्ला घेतात. अशा प्रकारचे त्या व्यवसायामध्ये त्यांनी स्वतःची एक उन्नती केलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभावं आणि ही सेवा जी आहे अशीच होत राहावी यासाठी आपण प्रार्थना करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तसंच या ठिकाणी आज दोन आणखी उद्योजक आलेले आहेत की हरिभक्तपरायण श्रीमान आनंद देशमुखजी आणि ते एक चिन्मय मिशन संबंधाने उद्योजक आहेत आणि हरिभक्तीपरायण श्रीमान मारुती पांचाळ ह्या दोन उद्योजकांचेही या ठिकाणी गुरुवर्य राक्षे महाराजांच्या द्वारा या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जात आहे. त्यांना काही आपल्या असणारे ग्रंथ या ठिकाणी चिंतनासाठी दिले जात आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिभक्तीपरायण श्रीमान मारुती पांचाळजी यांचाही या ठिकाणी गुरुवारांच्या हस्ते काही ग्रंथ देऊन सत्कार केला जात आहे. वरियन तसेच या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ह्या सर्व कार्यामध्ये यांना जे काही आपल्या गृहस्थाश्रम धर्माची जगद्गुरू तुकोबारायांनी जी आचारसंहिता सांगितलेल्या आहेत आणि यासाठी हे उद्योजक किंवा वैद्यक क्षेत्रातले असणारे आमचे अनेक गुरुवर्य या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी जे काही तुकोबारायांनी आचारसंहिता सांगितली ती आचारसंहिता म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी पर उपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्त्व वडिलांचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. या ठिकाणी आपल्या जीवनाचा प्रारंभ निष्काम कर्मयोगापासून झाला असताना नैष्कर्म्य दशेपर्यंत त्याची परिसमाप्ती व्हावी अशा प्रकारची उदात्त गंभीर वस्तुनिष्ठ जी आचारसंहिता तुकोबारायांनी सांगितलेली आहे त्याच्या पालन करण्याचं जे काही भाग्य आहे ते विशेषतः या वैद्यकीय क्षेत्रात ते प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना वैद्य किंवा डॉक्टर ही संज्ञा प्राप्त झालेली आहे. आपण नेहमीच चिंतन करतो की डॉक्टर हा शब्दच डॉक्ट्रिन या लॅटिन शब्दापासून व्युत्पन्न आहे. याचा अर्थ ते तत्त्वज्ञ आहेत. हे जरी शरीराची चिकित्सा करत असतील तरीसुद्धा त्याच्या पाठीमागं त्यांच्या आपल्या ह्या संपूर्ण जगताचा अधिष्ठान असणारा आत्मा जगताचा निर्माण करता असणारा ईश्वर आणि त्याच्यानंतर जीव जो आहे त्या ईश्वर प्राप्तीसाठी साधन करण्यासाठी त्याचं जे काही शरीर माध्यम खलु धर्म साधनम ह्या धर्माची फलाच्या प्राप्ती होण्यासाठी अनुष्ठान धर्माचं होण्यासाठी ह्या शरीराची आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या शरीराची जी काही चिकित्सा करायची ह्या उद्देशाने ह्या वैद्यकीय शास्त्राची प्रवृत्ती झालेली आहे आणि तशी प्रवृत्ती आजही वास्तविक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणं हे अवघड आहे. परंतु याही काळात हे आमचे असणारे गुरुवर्य हे जे वैद्यकीय क्षेत्रातले महापुरुष आहेत ते याचा प्रयत्न करीत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. चरकाचार्यांनी वैद्याची व्याख्या केलेली आहे की अनाथानाम रोगिणाम यस्तु पुत्रवत समुपाचरेत
व्याधीनाम सम्यक अनुज्ञाता सभिषक शब्दमाश्नुते. याचा अर्थ असा आहे की जे व्याधीग्रस्त आपल्याकडे आलेले रुग्ण आहेत, जे अनाथ आहेत, ते जणू काही आपले पुत्र आहेत. अशा प्रकाराने जो त्यांची चिकित्सा करतो आणि व्याधीनाम सम्यक अनुज्ञाता, आणि ज्याला व्याधींचंही संपूर्ण ज्ञान आहे, अशा प्रकारचा पुरुष आहे. सहा भिषक शब्दमाश्नुते. त्याला भिषक किंवा वैद्य किंवा डॉक्टर असं म्हणतात. वास्तविक हे क्षेत्र जे आहे तर सध्याच्या कालामध्ये लोकांच्यामध्ये विश्वासार्हता कमी होत आहे. लोकांना भयाची भावना, चिंता निर्माण होत आहे. अशाही काळामध्ये आता सांगितल्याप्रमाणे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत आणि शिवाय त्या शास्त्राचे अत्यंत गंभीर अशा प्रकारचं ज्ञान आणि अनुभव ज्यांनी घेतलेला आहे, अशा हे महापुरुष या ठिकाणी आज आलेले आहेत. ते आहेत आमचे परमप्रेमास्पद डॉक्टर संदीपजी कवडे आणि डॉक्टर शंकर गोरे. हे दोघंही लहान मुलांचे वात्सल्य म्हणून हॉस्पिटल आहे. आपले गुरुवर्य आल्हाट सरही त्या ठिकाणी असतात. त्या ठिकाणी आल्हाट मॅडम पण त्यामध्ये समाविष्ट आहेत. तर हे जे कार्य चाललेलं आहे, तर याच्यामध्ये जे काही गोरगरीब आहेत त्यांनाही मदत व्हावी असा त्यांचा मानस आहे. आणि यासाठीच त्यांना पुन्हा आणखी आत्मबल, मनोबल मिळावं, भगवंताची कृपा राहावी म्हणून आपण त्यांना ही सद्बुद्धी जी आहे ती उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावी. आणि धनापेक्षा, कीर्तीपेक्षाही आत्मसमाधान ही सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. आमच्या परिचित असणारे आज जवळजवळ 80-85 वर्षाचे वय असणारे काही डॉक्टर्स आहेत, तर त्यांना जीवनामध्ये एवढंच समाधान ते मानतात. आजच सकाळी गुरुवर्य भोरे सर येऊन गेले की आम्हाला लोकांना जी मदत करायला मिळते आणि अनाथ मनुष्य जेव्हा समाधानाने दवाखान्यातून जातो त्यावेळेला आम्हाला होणारं जे समाधान आहे त्याची आम्ही कोणत्याही प्रकारची किंमत करू शकत नाही. आम्हाला आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि संत वाङ्मय किंवा संतांनी दिलेली बुद्धी याच्याद्वारा हे आम्हाला रम्य समाधान की जे आम्हाला परमाशांतीकडं नेतं ते करायचं संधी मिळते, याचंच आम्हाला समाधान वाटतं. अशा प्रकारचे असणारे आमचे बंधुवर्य डॉक्टर संदीप कवडे यांचा गुरुवर्य महाराजांच्या हस्ते सत्कार केला जात आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तसेच डॉक्टर शंकरजी गोरे हे वात्सल्य हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचेच डॉक्टर आहेत. हरी विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या ठिकाणी डॉक्टर सुनील म्हस्के की जे युरोलॉजिस्ट आहेत आणि किडनीचे एक तज्ज्ञ आहेत, तर त्यांचाही या ठिकाणी आपण गुरुवर्यांच्या हस्ते थोडा सत्कार या ठिकाणी करत आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर राजीव नगरकर की जे दासबोधाचं गंभीर अशा प्रकारचं चिंतन सांगत असतात आणि आपल्या धर्मकार्याचा किंवा तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे एक वक्ते म्हणून आणि चिंतक म्हणून त्यांनाही दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावं आणि अशा प्रकारचं हे जे सद्विचार, सद्भावना आणि सत्कर्म यांच्यामध्ये लोकांची प्रवृत्ती व्हावी यासाठी दासबोध हे आपल्या देशातलं सर्वात मोठा आपल्या महाराष्ट्राने दिलेली देणगी आहे. निश्चलानंद सरस्वती गोवर्धन पीठाचे जे आचार्य आहे ते प्रवचनात सांगतात की माझ्या जीवनाची सुरुवात 75 दासबोधाची पारायण करून झाली आणि त्या दासबोधाचे चिंतक या ठिकाणी गुरुवर्य राजीवजी नगरकर यांचाही या ठिकाणी सत्कार केला जात आहे. त्यांना जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आणि काही ग्रंथ दिले जातात. ज्ञानेश्वरी गाथा त्यांना या ठिकाणी दिली जात आहे.
तसेच या ठिकाणी हां झाले. या ठिकाणी आलेले हे जे डॉक्टरांचा समूह आहे तो नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असतो. विशेषतः परवा जे काही गाथेचं या ठिकाणी आपलं प्रकाशन झालेलं नाही, पण गाथा ग्रंथ जो आलेला आहे तर जवळजवळ 5 वर्ष आमचे हरिभक्तीपरायण बंधुवर्य भागवत महाराज पाटील आणि हरिभक्तीपरायण निकम बाबा नवनाथ निकम यांनी रात्रंदिवस श्रम करून 5 वर्षानंतर ह्या ग्रंथाला आकार दिला आणि अर्थनिर्णायक अशा प्रकारचा शब्दकोश पाठभेदासहित आणि अभ्यासू लोकांच्यासाठी तयार केला. त्याचं त्यांना फार कौतुक वाटलं, म्हणून परवाही त्यांनी त्या दोघांना 1,20,000 रुपये ह्या डॉक्टरांच्या समूहाने दिला आणि आजही त्यांनी त्या दोघांसाठी 21,000चा चेक परत दिलेला आहे. तर त्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचा आभार मानण्याचं कारण नाही, परंतु कर्तव्यपूर्तीचं समाधान जे आहे ते त्यांना मिळाले एवढाच याचा अर्थ आहे. तर त्यांचा या ठिकाणी माऊलींच्या सत्तेतून काही आभार मानलं जात आहे असं औपचारिकरित्या म्हणायचं. आता सर्व तर आता पुढचं जे सत्र आहे 9:30ला होईल. महाराज एक अभंग म्हणते. हा हो या भागवत महाराज जरा आजारी आहेत ना, आले नाही ना. निकम बाबा या त्यांच्या हस्तेच या ठिकाणी या यस. गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे. कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे. हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. घडिये 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 गुज बोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. उभा राहोनिया कैसा हलवितो बाहो, उभा राहोनिया कैसा हलवितो बाहो. उभा राहोनिया कैसा हलवितो बाहो. उभा राहोनिया कैसा हलवितो बाहो. बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुना हो, बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुना हो. 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 हालकारे कृष्णा डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. घडिये घडिये गुज बोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे.
घडिये घडिये गुजा बोलकारे हलकारे कृष्णा डोलकारे हलकारे कृष्णा डोलकारे कृष्णा डोलकारे कृष्णा डोलकारे देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल त्यांनी ग्रंथ जमा करा